नमस्कार सर्वांना शुभ प्रभात आणि आपल्या आजच्या प्रोग्राममध्ये सर्वांचं स्वागत आहे. जसं की आपण आजच्या प्रोग्रामचा विषय बघत आहात, मॅजिकल वे टू यूज अफर्मेशन म्हणजे स्वयंसूचनांचा वापर करण्याची जादुई पद्धत. आता स्वयंसूचना म्हणजे काय हे आपल्याला माहीत झालेलं आहे किंवा बऱ्याचदा आपल्याला माहीत असतं की आपण YouTubeवरती असे बरेचसे व्हिडिओ असतात या विषयासंदर्भातले. असे हजारो व्हिडिओ आहेत. स्वयंसूचना किंवा अफर्मेशन आपण जरी असं टाकलं, तर त्याच्यावरती आपल्याला हजारो व्हिडिओ पाहायला मिळणार आहेत. आणि बऱ्याचशा असं काही नॉलेज असतं म्हणजे कुठल्याही बाबतीतलं बरेचसं ज्ञान YouTubeवरती पण अवेलेबल आहे किंवा या विषयावरची पुस्तकं पण अवेलेबल असतात. फक्त महत्त्वाचं असतं, की आपल्याला कुठल्याही प्रकारचं एखादी माहिती असेल किंवा काही ज्ञान उपलब्ध झालं असेल किंवा ज्या गोष्टी आपल्या कामाच्या असतील, त्याचा आपण प्रत्यक्षात जर वापर केला, तरच आपल्याला त्याचे फायदे होऊ शकतात. तर आपण सुरुवात करत आहोत 21 दिवसीय प्रोग्राम विश्वास बदला, आयुष्य बदला या कार्यक्रमाच्या 19व्या दिवसाला. तर आपल्या सर्वांचं परत एकदा स्वागत आहे आजच्या प्रोग्राममध्ये आणि जे कोणी YouTubeवरती हा व्हिडिओ बघत असतील, तर त्यांच्या माहितीसाठी सांगतो, की आम्ही दर महिन्याला एक कार्यक्रम घेत असतो 21 दिवसाचा. विश्वास बदला, आयुष्य बदला. तर त्या कार्यक्रमामधला हा 19व्या दिवसाचा प्रोग्राम आहे आणि हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे प्रत्येकासाठी. म्हणजे आपण जसा विचार करत असतो, सातत्याने विचार करत असतो कोणताही व्यक्ती आणि त्या प्रत्येक विचाराचा आपल्यावरती परिणाम होत असतो. त्याच्यामुळं जाणीवपूर्वक आपण आपल्या विचारांमध्ये बदल करून आपल्याला पाहिजे त्या गोष्टी किंवा परिणाम अत्यंत सहजपणे प्राप्त करू शकतो किंवा आपल्या कोणत्याही ज्या समस्या असतात, त्यासुद्धा आपल्याला दूर करता येतात. तर सर्वांनी हा जो प्रोग्राम आहे साधारणतः 1 तासाचा प्रोग्राम असेल. आपण जर हा पूर्णपणे प्रोग्राम बघितलात किंवा इथल्या गोष्टी जाणून घेतल्यात, तर या प्रोग्राममध्ये ज्या गोष्टी आपण सांगितल्या जाणार आहेत किंवा आपल्याला प्रत्यक्ष उदाहरणं सुद्धा सांगितली जाणार आहेत. अफर्मेशनची, स्वयंसूचनांची उदाहरणं सांगितली जाणार आहेत. तर याचा आपल्याला संपूर्ण जीवनभर फायदा होत राहणार आहे. अशा गोष्टी आपल्याला आज माहीत पडणार आहेत. तर आता आपण प्रोग्रामला सुरुवात करत आहोत. सर्वप्रथम आपण जाणून घेऊया स्वयंसूचना किंवा अफर्मेशन म्हणजे काय? थोडक्यामध्ये काय आहे, की जाणीवपूर्वक विशिष्ट व ठराविक विचार मनाला देत राहणे, ज्याला म्हणतात अफर्मेशन. आता आपल्याला हे सातत्याने करणं गरजेचं आहे सध्याच्या काळामध्ये विशेषतः. जाणीवपूर्वक विशिष्ट व ठराविक विचार आपण सातत्याने मनाला देत राहिलो, तर आपल्याला खऱ्या अर्थाने बऱ्याच लोकांना जो समस्या असते सध्याच्या काळामध्ये, की सातत्याने काही ना काहीतरी नकारात्मक विचार येत असतात, अनावश्यक विचार येत असतात किंवा कधी-कधी रात्री अतिविचारामुळे झोप सुद्धा लागत नसते बऱ्याच लोकांना. तर ह्या काही समस्या होत असतात, अगदी झोप न लागण्यापर्यंतचे विचार येतात मनामध्ये. तर यासाठी काय करायचं असतं आपल्याला, की जाणीवपूर्वक विशिष्ट व ठराविक विचार मनाला आपण देत राहिले पाहिजे. ज्या विचारांनी आपला फायदा होऊ शकतो, असे विचार आपण देत राहिले पाहिजे. याचं कारण म्हणजे काय, की जर आपण असं नाही केलं, तर आपण बघू शकतो, की सायंटिफिकली प्रूव्ह झालेलं आहे, कोणत्याही व्यक्तीच्या मनामध्ये 24 तासामध्ये साधारणतः 60,000 पेक्षा जास्त विचार येतात. आणि यातले जे काही बरेचसे विचार आहेत, हे नकारात्मक असतात, बिनकामाचे असतात किंवा त्याचा आपल्याला कुठल्याही प्रकारे फायदा नसतो किंवा परत-परत होणारे विचार असतात. जास्तीत जास्त विचार आहेत ते रिपीट होणारे असतात आणि जास्तीत जास्त निगेटिव्हच असतात, बिनकामाचे असतात आणि फारच कमी विचार असतात हे पॉझिटिव्ह असतात. म्हणजे आपल्याकडे जी काही निसर्गाने किंवा ईश्वराने आपल्याला शक्ती दिलेली आहे, त्याच्यामध्ये आपल्याला विचार करण्याची एक क्षमता दिलेली आहे किंवा सामर्थ्य दिलेलं आहे. तर त्याचा जर आपण जाणीवपूर्वक योग्य प्रकारे वापर नाही केला, तर वापर तर होणारच आहे. आपण जाणीवपूर्वक योग्य प्रकारे वापर नाही केला, तर तो चुकीच्या पद्धतीने वापर हा ऑटोमॅटिक म्हणजे होतोच. आणि सध्याच्या काळामध्ये कसं असतं, की आपल्याला जर काही चांगले विचार करायचे असतील, मनात ठेवायचे असतील, तर थोडे जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. परंतु आपल्याला नकारात्मक विचार करण्यासाठी किंवा काही अशा अनावश्यक विचार करण्यासाठी कुठलेही प्रयत्न करावे लागत नाहीत. आपण असं कधी पण आपल्या मनामध्ये काही पण विचार येत असतात. म्हणजे विनाकारांचे पण विचार येत असतात आणि त्याचा आपल्याला मग काही फायदा होत नाही. तर आपण काय करू शकतो, की आपल्याकडे जी विचार करण्याची क्षमता आहे किंवा सातत्याने आपल्या मनामध्ये विचार येतच असतात. त्या विचार प्रक्रिया जर आपण समजून घेतली आणि हळू-हळू आपण मनावरती नियंत्रण ठेवू शकतो. बऱ्याच लोकांना असं वाटतं, की आता आपल्या मनामध्ये जे विचार येतात,
त्याच्यावरती आपलं काही नियंत्रण नाही किंवा कोणतेही सातत्याने विचार येत राहतात. तरी आपल्याला वाटतं, परंतु हळू आपण आपल्या मनावरती विचारावरती नियंत्रण सुद्धा ठेवू शकतो. आणि त्यासाठी मग आपल्याला काही गोष्टी पण करता येतात. उदाहरणार्थ मेडिटेशन वगैरे थोडंफार आपण सुरुवात केली, मेडिटेशन करायला सुरुवात केली किंवा काही नैसर्गिक वातावरणात आपण जायला सुरुवात केली सातत्याने. निसर्ग सानिध्यात आपण जात राहिलो किंवा हळू आपल्याला मनाला काही चांगल्या गोष्टीमध्ये गुंतवून ठेवलं हळू किंवा मन प्रसन्न राहिलं अशा काही गोष्टी आपण जर करत गेलो काही दिवस, तर ऑटोमॅटिकली विचार आपले बदलतात. विचारांचं प्रमाण कमी होतं किंवा सकारात्मक विचार आपल्या मनामध्ये चांगल्या प्रकारे राहतात. तर ह्या विषयावरचे प्रत्यक्षामध्ये भरपूर व्हिडिओ YouTubeला उपलब्ध आहेत किंवा माहिती सुद्धा उपलब्ध आहे, लिखित स्वरूपात सुद्धा. पण जेव्हा आपण प्रत्यक्ष एखाद्या गोष्टीचं उदाहरण बघत असतो, उदाहरण जेव्हा बघतो, तेव्हा आपल्याला खऱ्या अर्थाने जाणीव होते, की आपण कशाप्रकारे विचार केला पाहिजे. तर आजच्या प्रोग्राममध्ये आपण प्रत्यक्ष उदाहरणं देणार आहोत, की जेणेकरून आपल्याला चांगल्या प्रकारे लक्षात येईल, की कशाप्रकारे आपण विचार केले पाहिजे. आणि ही जी काही उदाहरणं दिली जाणार आहेत ना, ही एक अशा प्रकारची उदाहरणं आहेत, की ज्या विचारांची आजकाल प्रत्येक व्यक्तीला गरज आहे. त्याच्यामुळं ही जी काही उदाहरणं आहेत, त्यातली आपण उदाहरणं जवळपास अशा प्रकारची उदाहरणं आहेत, की ती प्रत्येक व्यक्तीसाठी लागू पडतात किंवा प्रत्येक व्यक्तीला त्याची गरज आहे. तर ही उदाहरणं आपण लिहून घेऊ शकता नोटबुकमध्ये. नोटबुकमध्ये पण लिहून घेऊ शकता, की जेणेकरून आपल्याला त्याचा संपूर्ण जीवनभरामध्ये फायदा होणार आहे. आपल्याला होणार आहे किंवा आपल्या फॅमिलीतील प्रत्येक व्यक्तीला याचा फायदा होऊ शकतो. तर अशा प्रकारची आपण काही उदाहरणं आता बघणार आहोत. तर बघा, की ही जी उदाहरणं आहेत, ती काही उदाहरणं इंग्लिशमध्ये असतील, काही हिंदीमध्ये असतील, काही मराठीमध्ये असतील, काही मिक्समध्ये असतील. म्हणजे याच्यामध्ये असा काही प्रश्न नाही. कारण आपण जे विचार करतो, ते कुठल्याही लँग्वेजमध्ये आपण केले, कुठल्याही किंवा मिक्स जरी केले, त्याला काही फरक पडत नाही. फक्त आपल्याला कम्फर्टेबल राहील अशा प्रकारे आपण विचार ते बनवू शकतो. असे आपण विचार हे कोणी पण बनवू शकतो विचार असे. ते आता मी सध्या आपल्याला दाखवतोय. मी प्रत्येक प्रत्येक विचारांवरती थोडं-थोडं मी हे पण करणार आहे. आपण प्रत्येक जे विचार आहेत त्याच्यावरती थोडं डिस्कशन पण करणार आहे. फक्त आता मी जस्ट आपल्याला दाखवतोय, की अशा प्रकारे आपण कशाप्रकारे विचार केले पाहिजेत. हे असे काही विचार आहेत आणि या विचारांची आपल्यापैकी प्रत्येक व्यक्तीला गरज आहे. हे आता आपण वन बाय वन सगळे काही गोष्टी बघणार आहोत. आणि आपल्याला जर म्हणजे हे विचार सर्व प्रकारचे सकारात्मक विचार आहेत हे, खऱ्या अर्थाने. तर आपण यातले प्रत्येक उदाहरणं लिहून घेऊ शकता. तर आपण जे काही आता उदाहरणं आहेत त्याच्यावरती आता आपण चर्चा करणार आहोत. पहिलं उदाहरण बघा काय की आय एम ऑल्वेज इन गुड, ब्युटिफुल, पॉझिटिव्ह अँड हॅपी सराउंडिंग. म्हणजे याचा अर्थ काय? की मी नेहमीच चांगल्या, सुंदर, सकारात्मक आणि आनंदी वातावरणामध्ये असतो किंवा माझ्या आजूबाजूला नेहमी चांगलं, सुंदर, सकारात्मक आणि आनंदी वातावरण असतं. म्हणजे आपल्या बाजूला म्हणजे आपल्या शरीराच्या बाजूला किंवा मनामध्ये. सराउंडिंग म्हणजे काय, की आपल्या प्रत्यक्ष शरीराभोवती असेल किंवा आपण जिथे जातो तिथं किंवा आपल्या मनामध्ये एक चांगलं वातावरण असतं नेहमी. म्हणजे किंवा चांगले एक विचार असतात. असा थोडक्यात त्याचा अर्थ होतो. आय एम ऑल्वेज इन गुड, ब्युटिफुल, पॉझिटिव्ह अँड हॅपी सराउंडिंग. तर असं आपल्याला विचार करण्याची जी शक्ती दिलेली आहे, त्याचा आपण योग्य प्रकारे वापर करायला सुरुवात केलीत, तर हळू आपल्या जीवनामध्ये असे काही चमत्कार होऊ शकतात. हे काही एक्झाम्पल आहेत. आपल्याला पाहिजे तसे आपण विचार बनवू शकतो. दुसरं उदाहरण काय, की माय ऑल द ग्लँड्स आर ऑल्वेज रिलीजिंग गुड, ब्युटिफुल, हेल्दी अँड हॅपी हार्मोन्स. तर बघा, की प्रत्येक व्यक्तीच्या शरीरामध्ये ग्लँड्स असतात, म्हणजे काही ग्रंथी असतात. त्याच्यामध्ये काही चांगल्या प्रकारचे केमिकल्स सुद्धा रिलीज होत असतात आपल्या शरीरामध्ये. म्हणजे जसं आपली विचार बदलतात ना, तशा प्रकारचे केमिकल बदलतात आपल्या. जसं की आपण ताणतणावामध्ये असेल काही, तर आपल्या शरीरामध्ये त्या प्रकारचे काही कधी-कधी काही हानिकारक केमिकल असतात. ते शरीरामध्ये निर्माण होतात आणि ते संपूर्ण शरीरामध्ये पसरतात. त्याच्यामुळे एखादा व्यक्ती जर सातत्याने काही ताणतणावामध्ये, टेन्शनमध्ये राहिला किंवा निगेटिव्ह विचार करत राहिला, तर त्याच्यामुळे त्याच्या शरीरामध्ये हानिकारक केमिकल तयार होतात. आता हे काही पटदिशी होत नाही. म्हणजे एखाद्या व्यक्तीने समजा 1 दिवस जरी निगेटिव्ह वातावरणात राहिला, 1 दिवस, 2-3 दिवस, तर त्याने एवढा लगेच असा परिणाम होत नाही. परंतु सातत्याने जर एखादा व्यक्ती साधारणतः 4-5 दिवसापेक्षा किंवा 1 आठवड्यापेक्षा जर जास्त कालावधीपर्यंत निगेटिव्ह वातावरणात किंवा परिस्थितीमध्ये राहिला किंवा त्याचे विचार निगेटिव्ह चालू राहिले, तर त्याचा परिणाम व्हायला सुरुवात होते खऱ्या अर्थाने. आणि मग आपण असं हे म्हणू शकतो, की आणि तसेच एक हॅपी हार्मोन्स सुद्धा असतात बघा, हॅपी हार्मोन्स. म्हणजे आपल्या शरीरामध्ये जर आपण चांगल्या प्रकारचे विचार पॉझिटिव्ह विचार सातत्याने जेव्हा करतो,
किंवा जेव्हा आपण सारखं आनंदी असतो किंवा मन आपलं जेव्हा सारखं-सारखं प्रसन्न असतं किंवा कधी-कधी आपल्या जीवनामध्ये अशा काही गोष्टी घडलेल्या असतात, की आपण बरेच दिवस एकदम चांगल्या मूडमध्ये राहतो. सगळं काही चांगल्या आपल्या मनासारखं झालेलं असतं किंवा कुठेतरी आनंदाचं वातावरण असतं. तेव्हा आपल्या शरीरामध्ये जे काही हॅपी हार्मोन्स असतात, सेरोटोनिन, डोपामाइन, एन्डोर्फिन, ऑक्सिटोसिन असे जे काही चांगले-चांगले केमिकल असतात ते रिलीज होतात. आणि त्याच्यामुळं आपल्याला एवढं काही चांगलं वाटतं, की आपल्याला जरी जरी काही ताणतणाव असेल, तरी त्या दिवसामध्ये आपण ते पूर्णपणे विसरून गेलेलो असतो. म्हणजे आपल्या फक्त विचारांमध्ये किंवा भावनेमध्ये बदल केल्यामुळे सुद्धा आपल्याला फरक पडतो. मग जर ह्या गोष्टी आपल्याला हव्या असतील जीवनामध्ये, की आपल्याला आनंद पाहिजे किंवा सगळं आपलं आरोग्य चांगलं पाहिजे, सगळे काही आपली प्रत्येक बाबतीमध्ये आपण मनासारख्या गोष्टी घडल्या पाहिजेत घडल्या पाहिजेत. तर आपण आधी ह्या गोष्टी आपल्या विचारांमध्ये निर्माण करणं गरजेचं आहे. कारण कोणतीही जी गोष्ट आहे ती 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 फक्त दोनदा निर्माण होत असते. एकदा विचारामध्ये निर्माण होत असते आणि नंतर प्रत्यक्षामध्ये निर्माण होत असते. मग आपल्याला ज्या काही गोष्टी हव्या असतात त्या आपण आधी विचारामध्ये निर्माण कराव्या लागतात. हे प्रत्येक गोष्टीला लागू होतं. जसं आपण उदाहरण वगैरे ऐकतो, की समजा एखादी इंजिनिअर जे काही बांधकाम करतो एखादा चांगल्या प्रकारचं वास्तुतज्ञ, तेव्हा त्याचा आधी तो प्लॅन बनवतो किंवा आधी विचार आहेत, त्याच्या आधी कागदावरती सुद्धा प्लॅन उतरवण्याच्या अगोदर त्याच्या त्याच्या मनामध्ये किंवा ज्या व्यक्तीचं जे काम असेल, त्या व्यक्तीच्या मनामध्ये तो विचार आलेला असतो. म्हणजे कुठल्याही गोष्टीची सुरुवात ही आधी विचारानेच होऊ शकते. म्हणजे अगदी साधा जरी विचार असेल ना आपला, की आपल्या मनामध्ये जर विचार आला, तरी एक ती साधी गोष्ट असेल तरच ती आपण करणार आहे. तिसरा विचार किंवा अफर्मेशन आहे बघा, माझी मनस्थिती नेहमीच एकदम चांगली व प्रसन्न राहत आहे. आता बघा या गोष्टीची सुद्धा प्रत्येकाला गरज आहे आजच्या काळामध्ये आणि आपली मनस्थिती जर प्रसन्न राहिली, तर आपल्याला सर्व काही गोष्टी मिळू शकतात. हे आपल्याला माहिती आहे, की जसं आपण आपल्याला माहिती आहे, की संत तुकाराम महाराज यांनी काय म्हणलेलं होतं, की "मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण." तर आपल्याला जर आपलं मन प्रसन्न ठेवायचं असेल सातत्याने, तर आधी तर आपल्या मनामध्ये असा विचार येणं गरजेचं आहे. जर विचार आला तरच आपल्याकडून ती काही ना काहीतरी कृती होईल त्या संदर्भात. किंवा आपण जी काही उदाहरणं बघितली होती, त्याच्यामध्ये आपण बघितलं, की जन्मताच दोन्ही हात नसलेला व्यक्ती निक व्हिज्युसिक, तर त्याच्या जीवनामध्ये चमत्कार घडू शकतो. फक्त सातत्याने प्रसन्न राहिल्यामुळं किंवा आनंदी राहिल्यामुळं. तर स तर तर याचा आपल्याला लक्षात येईल, की कशाप्रकारे आपल्याला फायदा होऊ शकतो. आणि ही जी काही गोष्ट आहे ना, सातत्याने आपलं मन प्रसन्न ठेवणे, आनंदी ठेवणे. तर ही गोष्टचा आपण जेव्हा एक्सपिरियन्स घ्याल प्रत्यक्षामध्ये, तेव्हा आपल्याला समजेल, की याचा आपल्याला काय फायदा होणार आहे. तसंच चौथा अफर्मेशन आहे किंवा चौथा विचार आहे, माझे मन नेहमीच चांगले व सकारात्मक विचार करते. आता ज्या गोष्टी आपल्याला हव्या आहेत ना, त्या आधी विचारामध्ये आपण निर्माण करायच्या आहेत. हे कसं होणार आहे आपल्याला आपण आपल्या प्रोग्राममध्ये सुद्धा चर्चा केलेली आहे अगोदर. कोणतीही गोष्ट जेव्हा आपण ठरवत असतो, आपले गोल सेट करत असतो, आपले ध्येय निश्चित करत असतो किंवा मनामध्ये विश्वास निर्माण करत असतो किंवा आपण असे काही तर अफर्मेशन वगैरे पण म्हणणार आहे. अफर्मेशन आपण लिहू शकतो, म्हणू शकतो. Googleवरती पण आपल्याला नेटवरती भरपूर अशी उदाहरणं मिळतात. तर हे अफर्मेशन आता बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो, की आता नुसतं विचार केल्यामुळे काय होणार आहे? तर आपण लक्षात घ्या, की कुठलीही गोष्टीची सुरुवात ही विचारापासूनच होत असते. समजा उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीच्या अकाउंटला समजा ₹5,00,000 असतील आणि त्याच्या मनामध्ये जर काहीतरी विचार आला, की आपण यातून काहीतरी रकमेची काही खरेदी केली पाहिजे किंवा आता समजा आपण एखाद्या सणानिमित्त काही खरेदी करत असतो किंवा इतर काही गोष्टी आपल्याला करायच्या असतात, एखादं काम करायचं असतं. आता जरी त्याच्याकडे समजा पैसे असतील, परंतु त्याच्या मनामध्ये जर विचार आला, की आपल्याला काहीतरी खरेदी करायची आहे, कुठेतरी फिरायला जायचं आहे, तरच ती गोष्ट होणार आहे. म्हणजे त्याच्याकडे क्षमता आहे. तो पाहिजे ते खरेदी करू शकतो, फिरायला जाऊ शकतो. तर विचार आला तरच ती गोष्ट होणार आहे. त्याच्यामुळं कुठल्याही गोष्टीची सुरुवात असेल, छोटी असेल, मोठी असेल, ती विचार आला तरच होऊ शकते मनामध्ये किंवा आपल्याकडे समजा एखाद्या गोष्टीचा विचार आपल्या मनामध्ये आला आणि ती गोष्ट जरी आता आपल्याला दिसत नसेल, शक्यता जरी दिसत नसेल, ती कशी होणार आहे? पण जेव्हा आपण सातत्याने विचार करतो, तेव्हा आपण काही ना काहीतरी त्याचा मार्ग शोधतो, पर्याय शोधतो किंवा आतापर्यंत जे काही आपण जगभरामध्ये ज्या काही गोष्टी वापर करतोय, अगदी सुईपासून विमानापर्यंत ज्या काही गोष्टी आहेत, त्या सुद्धा काही डायरेक्टली निर्माण झालेल्या नाहीत, की कुणाच्या तरी मनामध्ये विचार आलेला आहे, की अशा प्रकारच्या काही गोष्टी पाहिजेत. वॉशिंग मशीन पाहिजे, फ्रिज पाहिजे, मोबाईल पाहिजे, अशा काही सुविधा पाहिजेत, की माणसाला एकमेकांशी कुठूनही बोलता आलं पाहिजे किंवा अशा ज्या काही गोष्टी आहेत, सर्व गोष्टींचा जो काही शोध लागलेला आहे, तो विचारामधूनच लागलेला आहे. म्हणजे असं विचाराशिवाय कुठलीच गोष्ट होऊ शकत नाही. त्याच्यामुळे विचारांना खूप महत्त्व आहे आणि आपण जर चांगले विचार करायला सुरुवात केली, तर आपल्याला त्याचा नक्कीच फायदा होतो. माझे मन नेहमी चांगले व सकारात्मक विचार करते.
त्यानंतर 5वं आहे बघा, माझे मन नेहमीच चांगल्या व सकारात्मक कल्पना करते. आता आपल्याला 2 प्रकारच्या शक्ती निसर्गाने दिलेल्या आहेत. एक म्हणजे विचार करण्याची शक्ती किंवा सामर्थ्य आणि दुसरं म्हणजे कल्पना करण्याची शक्ती. तर आपल्याला काय करायचं, की ज्या प्रकारच्या गोष्टी हव्यात त्याचंच आपल्याला चिंतन करायचं आहे किंवा विचार म्हणजे काय प्रकारचं चिंतन आहे आणि सातत्याने ठराविक विचार किंवा ज्या गोष्टी आपल्याला पाहिजेत त्या संदर्भातले विचार करणे म्हणजे चिंतन करणं. आता बऱ्याचदा आपण काय करत असतो, की कळत-नकळतपणे ज्या गोष्टी आपल्याला नको असतात त्याचं आपण चिंतन करतो. त्या पण त्याच्याकडे दुर्लक्ष करून आपण काय करायचं, की ज्या गोष्टी आपल्याला हवे त्याचं चिंतन करायला सुरुवात करायची. ते कसं होणार याची आपल्याला काही कुठल्याही प्रकारे करायची गरज नाही. आपल्याला समजा एखाद्या गोष्टीचं जेव्हा आपण चिंतन करत असतो, विचार करत असतो, की ती गोष्ट कशी होणार याची आपल्याला अजिबात चिंता करायची गरज नाही. कशी होणार? कारण आपल्या अंतर्मनाची शक्ती जी आहे, ती आपण जेव्हा त्याच्याबद्दल आपल्याला समज येते, तेव्हा आपल्याला त्या गोष्टी बरोबर आपल्याकडून होतात किंवा जसं आपल्या मनामध्ये विचार येतात, तसं त्या प्रकारे बरोबर आपल्याला कृती आपल्याकडून होत असते किंवा मार्गदर्शन सुद्धा मिळत असतं आपल्याला. 6वं अफर्मेशन आहे, गरजेनुसार मी फक्त नॉर्मल, योग्य व आवश्यक तीच कृती करतो. आता बरेचदा काय होतं, की आपल्या मनामध्ये असंख्य विचार येत असतात किंवा 60,000 पेक्षा जास्त विचार येतात 24 तासामध्ये. बऱ्याचशा आपण कल्पना करत असतो. त्यातले बरेचसे विचार जसं की आपल्याला अनावश्यक असतात, काही गरज नसते. त्याच्यामुळे आपण असं असं पण एक अफर्मेशन विचार करायचा सातत्याने, की गरजेनुसार मी नेहमीच फक्त नॉर्मल, योग्य व आवश्यक तीच कृती करतो. म्हणजे काय, की आपल्याला जरी मनामध्ये कुठलेही विचार येत राहिले, अनावश्यक जरी येत राहिले, तरी आपल्याला त्याप्रमाणे कृती करायची काही गरज नाही. प्रत्येक गोष्टी आपण करत नाही. आता समजा 60,000 विचार मनामध्ये येतात, तर आपण काय सगळ्या गोष्टी करत नाही किंवा तसं तसं शक्य पण नसतं. त्याच्यामुळे ज्या गोष्टींची आपल्याला आवश्यकता असेल किंवा योग्य असतील, त्याच आपण कृती केल्या पाहिजेत. आणि त्यासाठी मग ही गोष्ट अगोदर आपल्या मनामध्ये तसा विचार आला पाहिजे, की आपल्याला योग्य गोष्टी करायच्या आहेत, नॉर्मल गोष्टी करायच्या आहेत. फक्त आवश्यक त्याच गोष्टी करायच्या आहेत. 7वं अफर्मेशन आहे बघा, की आता आपल्याला डे टू डे लाईफमध्ये किंवा जीवनामध्ये सातत्याने काही ना काहीतरी करत राहणं गरजेचं असतं. आणि एखादी गोष्ट आपण आत्मविश्वासाने करतो, तेवढाच त्याचा आपल्याला चांगला परिणाम मिळू शकतो. मग त्यासाठी आपण असा विचार आधी मनामध्ये करणं गरजेचं आहे. कोणतीही गोष्ट मी नेहमीच एकदम सहजपणे व जास्तीत जास्त आत्मविश्वासाने करतो. म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला हव्यात ना, त्याच्या आधी विचार करायचे आपल्याला. कसं होणार, काय होणार याचा विचार आपल्याला करायचा नाही. कारण काय असतं, आपल्या मनामधली जी काही शक्ती आहे, अंतर्मनाची जी काही शक्ती आहे, ती विश्वासावरती काम करते किंवा ज्या-ज्या गोष्टींचं आपण सातत्याने चिंतन करतो, त्याच प्रकारचे विश्वास मनामध्ये निर्माण होतात. जशा प्रकारचा विश्वास मनामध्ये निर्माण होतो किंवा प्रोग्रामिंग होतं, तशाच प्रकारचे पॅटर्न बनतात किंवा तशाच प्रकारची परिस्थिती ही कुठल्या ना कुठल्या माध्यमातून निर्माण होत असते. त्याच्यामुळे आपण विचार करत राहायचे ज्या गोष्टी आपल्याला पाहिजेत त्याचा. 8वं अफर्मेशन काय आहे? मला दररोज रात्री एकदम नैसर्गिक, शांत, खोल, गाढ, व्यवस्थित, आरोग्यदायी व आनंददायी झोप लागत आहे. आता जगामधला जो प्रत्येक व्यक्ती आहे, त्याला आजकाल म्हणजे प्रत्येक दिवशी, प्रत्येक रात्री खऱ्या अर्थानं जर कुठल्या गोष्टीची गरज असेल, तर ती म्हणजे एक चांगल्या क्वालिटीची किंवा चांगल्या दर्जाच्या झोपेची. आणि आता बऱ्याच लोकांना काय झालं, की सध्याच्या बदललेल्या काळामुळे म्हणा किंवा जीवनशैलीमुळे म्हणा, ही नैसर्गिक झोप जी असते, शांत चांगल्या क्वालिटीची झोप असते, चांगल्या दर्जाची झोप असते, ती मिळत नाही. आणि बऱ्याच लोकांना याची कल्पना नसते. म्हणजे बऱ्याच लोकांना असं वाटत असतं, की आपल्याला काहीच समस्या नाही. त्यांना झोप वगैरे 7-8 तास ते झोपतात. परंतु ती चांगल्या क्वालिटीची झोप नसल्यामुळे काय होतं, की त्याचा कुठेही एकदम परिणाम जाणवत नाही. हळू काही दिवसानंतर, काही वर्षानंतर हळू त्याचे काही परिणाम होऊ शकतात. म्हणून आपण असा प्रयत्न केला पाहिजे आणि आता हे सहज शक्य आहे बरं का. बऱ्याचशा लोकांना झोपेच्या गोळ्या सुद्धा चालू असतात. तरीसुद्धा आपण जर अशा प्रकारे आधी विचार करायला सुरुवात केली, तर त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला नक्कीच फायदा होतो. तसंच काही त्या चांगल्या झोपेसाठी काही टेक्निक असतात, की योगनिद्रा असते. योगनिद्रा असतात, मेडिटेशन असतात. मेडिटेशन जर आपण सातत्याने रोज करायला सुरुवात केली, तर हळू-हळू असे काही आपल्याला झोप यायला सुरुवात होईल चांगल्या प्रकारे. त्यानंतर अशा काही आपल्याला आनंद देणाऱ्या गोष्टी आपण जर सातत्याने रोज दिवसभरात काहीतरी केल्या, अशा भरपूर गोष्टी आहेत, की त्याच्याबद्दल पुढच्या प्रोग्राममध्ये आपण चर्चा करणार आहोत, की आपण कुठल्या गोष्टी अशा असतात, की ज्या सातत्याने जर केल्या, तर आपलं मन आनंदी राहू शकतं, प्रसन्न राहू शकतं. तसंच आता आपल्यापैकी कुणालाही किंवा कुठल्याही व्यक्तीला काही आरोग्याची समस्या असेल, छोटी असेल, मोठी असेल,
तर आपण अशा प्रकारे आधी विचार करायला सुरुवात करायची. मी आता कायमसाठी संपूर्णपणे ठीक झालेलो आहे. संपूर्णपणे याचा अर्थ काय, की 100% फिजिकली आणि मेंटली संपूर्ण शारीरिक आरोग्य प्राप्त जसं आपण गोल आपला लिहू शकतो. 100% शारीरिक आरोग्य प्राप्त करणे, 100% मानसिक आरोग्य प्राप्त करणे. तर याचा अर्थ काय, की मी आता कायमसाठी संपूर्णपणे ठीक झालेलो आहे, असा आपण विचार केला पाहिजे अगोदर. किंवा आपण असा पण विचार करू शकतो, की आपल्याला जे काही विचार करायचे असतात किंवा आपण विचार करतो, तर त्याच्यामध्ये आपल्याला असं कोणी बघायला येणार नाही किंवा किंवा आपण काय करतोय किंवा कुठला विचार करतोय असं कोणी लक्ष ठेवणार नाही. तर आपण काय करायचं आहे, आपण असा विचार करू शकतो, की मी आता कायमसाठी संपूर्णपणे ठीक झालेलो आहे किंवा मी जगामधला सर्वोत्तम आरोग्यवान व्यक्ती बनलेलो आहे, असा पण आपण विचार करू शकतो. तर विचार करण्यासाठी आपल्याला कोणी रोखू शकत नाही किंवा आपण असा पण विचार करू शकतो, की आतापर्यंतच्या मानवी इतिहासातला सर्वोत्तम आरोग्यवान व्यक्ती मी बनलेलो आहे. आता कुठलेही आपण विचार केले तर त्याला कोणी काही आपल्याला रोखणार नाही. कोणी रोखणार नाही किंवा कोणाला समजणार नाही, की आपण काय विचार करतोय. आपण आपल्या हातामध्ये आहे, की आपण काय विचार करायचे, आपण काय कल्पना करायची आपल्या हातामध्ये आहे. त्याच्यामुळं ज्या गोष्टी आपल्याला हव्यात, की आता समजा आपण असा विचार केला, की मी आता कायमसाठी संपूर्णपणे ठीक झालेलो आहे किंवा माझं आरोग्य नेहमीच 100% चांगल्या स्थितीमध्ये राहत आहे किंवा मी जगातील सर्वोत्तम आरोग्यवान व्यक्ती बनलेलो आहे. सर्वोत्तम. हे आपण असे विचार करू शकतो. त्यामध्ये आपल्याला कोणी रोखू शकत नाही. तर या विचारांमध्ये एवढं सामर्थ्य आहे, तर त्याचा आपल्याला फक्त आपल्या फायद्यासाठी किंवा ज्या गोष्टीने आपल्याला जीवन चांगलं होऊ शकतं. तर अशा गोष्टी मिळवण्यासाठी आपण नक्कीच फायदा करून घेतला पाहिजे. त्यानंतर बघा पुढचं उदाहरण काय आहे? म्हणजे तेच तेच वाक्य इंग्लिशमध्ये आहे बघा, की जर आपल्याला असं पण आपण म्हणू शकतो, फिजिकली अँड मेंटली आय एम ऑल्वेज नेहमीच म्हणजे आपण नेहमीच फिजिकली अँड मेंटली शारीरिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या कंप्लीटली 100% फिट. फिट म्हणजे तंदुरुस्त, हेल्दी, आरोग्यवान, एनर्जेटिक, उत्साही, स्ट्रॉंग म्हणजे शरीराने आणि मनाने आपण एकदम मजबूत, स्ट्रॉंग, सेफ म्हणजे एकदम सुरक्षित आपण नेहमीच, कम्फर्टेबल अँड कॉन्फिडंट. मग हे जे काही विचार आहेत अशा प्रकारचे कुठल्याही लँग्वेजमध्ये आपण करू शकतो. ज्या लँग्वेजमध्ये आपल्याला कम्फर्टेबल वाटेल असं कुठल्याही ह्याच्यामध्ये आपण अफर्मेशन बनवू शकतो, म्हणू शकतो. एखादं वाक्य असं असतं, की आपल्याला मराठीमध्ये थोडं-थोडं ते कधी-कधी उच्चारण अवघड जातं. ते इंग्लिशमध्ये आपण म्हणू शकतो किंवा हिंदीमध्ये जर आपल्याला सोपं वाटत असेल, ज्या प्रकारे आपल्याला ते अफर्मेशन कम्फर्टेबल वाटेल म्हणायला, लगेच किंवा लगेचच्या लगेच पाठ होऊ शकतं. अशा प्रकारे ते आपण ते तयार करायचं आहे किंवा तयार करू शकतो आपण कुठलंही वाक्य. आता बघा, की 10वं अफर्मेशन काय आहे, की बऱ्याच लोकांचं जे आरोग्य आहे, ते एकदम चांगलं असतं. शारीरिक आरोग्य चांगलं असतं, मानसिक आरोग्य चांगलं असतं. रात्री चांगल्या प्रकारची झोप लागत असते बऱ्याचशा लोकांना. मग अशा लोकांनी आपली जे आरोग्य आता आपलं चांगलं आहे किंवा जी कुठलीही स्थिती जीवनामध्ये चांगली असेल, तर ते आपण चांगली मेंटेन ठेवू शकतो. म्हणजे जे अफर्मेशन आहे, एव्हरी मोमेंट आय एम एन्जॉयिंग प्युअर हेल्थीनेस अँड हॅपीनेस. आता त्या गोष्टीची जगातील प्रत्येक व्यक्तीला गरज आहे, की आपलं नेहमी आरोग्य पण चांगलं राहिलं पाहिजे. आपण नेहमी चांगल्या आरोग्याच्या स्थितीमध्ये राहिलो पाहिजे किंवा आपण नेहमी आनंदी राहिलो पाहिजे प्रत्येक बाबतीमध्ये. तर याची जगातील प्रत्येक व्यक्तीला सध्या गरज आहे. ती आपण जे काही आता उदाहरणं आपण दाखवत आहोत, ती आपण लिहून घेऊ शकता आणि ही काही कॉमन उदाहरणं आहेत किंवा म्हणजे ऑलमोस्ट सर्वांना जी काही गरज आहे अ, तशी उदाहरणं आहेत आणि ज्या लोकांना काही समस्या आहेत, त्यानुसार ज्यांनी Google फॉर्म भरलेला असेल, त्यांना प्रत्येकाला इंडिव्हिज्युअली म्हणजे वैयक्तिकरित्या त्यांनी कोणकोणते अफर्मेशन म्हणायचे, तर हे त्यांना पाठवलं जाणार आहे. म्हणजे त्यांना काही काळजी करायची आवश्यकता नाहीये. आपल्याला ज्या प्रकारच्या समस्या असतील किंवा जीवनामध्ये ज्या काही गोष्टी तुम्हाला अचीव्ह करायच्या असतील, तर त्याप्रकारे आपल्याला हे अफर्मेशन किंवा स्वयंसूचना या पाठवल्या जाणार आहेत. त्याच्यामध्ये ह्यातली सुद्धा बरीचशी वाक्य असणार आहेत. आपण जे आता उदाहरणं दाखवतोय ना, त्याच्यामध्ये बरीचशी वाक्य तुम्हाला पण मिळणार आहेत. बरीचशी वाक्य तुम्हाला सुद्धा डेली वाचण्यासाठी किंवा म्हणण्यासाठी पाठवली जाणार आहेत. तसंच बघा 11वं अफर्मेशन आहे, माझ्या शारीरिक आणि मानसिक क्षमता दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. आता बघा, की आपल्याला काय असतं, की प्रत्येक व्यक्तीला किंवा कोणताही व्यक्ती आपल्या शारीरिक आणि मानसिक क्षमता
शारीरिक आणि मानसिक क्षमता अनलिमिटेड वाढू शकतो. त्याला अशी काही मर्यादा नाही. म्हणजे समजा एखादा व्यक्ती सध्या फक्त 1 किलोमीटर धावू शकत असेल, तर तो अशी पण क्षमता मिळू शकतो, की तो सलग 15-20 किलोमीटर धावू शकतो, 30 किलोमीटर धावू शकतो. आता बघा, की दरवर्षी मॅरेथॉन स्पर्धा होत असतात कोणत्या ना कोणत्या ठिकाणी. आता कालच बातमी आलेली आहे पेपरमध्ये. पुण्यामधली जी मॅरेथॉन आहे, पुणे मॅरेथॉन 1 डिसेंबरला होणार आहे. तर त्याच्यामध्ये कोणताही व्यक्ती नाव नोंदवू शकतो. म्हणजे असे बरेचसे लोकं असतात, की ज्यामध्ये अपंग व्यक्ती सुद्धा नाव नोंदवतात. म्हणजे जे दिव्यांग व्यक्ती असतात ते नाव नोंदवतात किंवा ज्या लोकं व्हीलचेअरवरती असतात ते सुद्धा नाव नोंदवतात किंवा बऱ्याच देशामधले लोकं नाव नोंदवतात त्या पुणे मॅरेथॉनसाठी. त्याच्यामध्ये अगदी सर्वात मोठा टप्पा असतो 42 किलोमीटरचा, 42 किलोमीटर फुल मॅरेथॉन. हाफ मॅरेथॉन असते 21 किलोमीटर, 5 किलोमीटरचं पण असतं मॅरेथॉन, 3 किलोमीटरची पण असते. म्हणजे त्यासाठी पण नाव नोंदवता येतं आपल्याला. आणि त्याच्यामध्ये काय असतं, की जी वेबसाईट आहे marathonpune.com marathonpune.com या वेबसाईटवरून आपण आपलं नाव नोंदवू शकतो. म्हणजे असं काही नाही, की आपल्याला तिथं नाव नोंदवल्यानंतर धावलंच पाहिजे. परंतु आपल्याला 15 नोव्हेंबरपर्यंत शेवटची तारीख आहे. 15 नोव्हेंबरपर्यंत आपण नाव नोंदवू शकतो. म्हणजे अजून जवळपास 1 महिन्याचा कालावधी आहे नाव नोंदवण्यासाठी. म्हणजे त्या निमित्ताने काय होतं, की आपल्याला जीवनामध्ये उत्साह वाढला पाहिजे किंवा आपण समजा एखाद्या व्यक्तीने नाव नोंदवलं आणि त्याच्याकडे समजा आता सध्या तो एक थोडा अर्धा किलोमीटर सुद्धा धावू शकत नसेल. परंतु त्या निमित्ताने त्याच्या मनामध्ये असा विचार येईल, की आपण जर नाव नोंदवलेलं आहे, तर आपल्या थोड्या शारीरिक क्षमता, आपण मानसिक क्षमता थोड्या वाढवल्या पाहिजेत किंवा कमीत कमी आपल्याकडे 4-5 किलोमीटर धावण्याची क्षमता आली पाहिजे. म्हणजे अशा आपण शारीरिक क्षमता किंवा मानसिक क्षमता किती वाढवू शकतो याला काही मर्यादा नाही. आता समजा ही 42 किलोमीटरची मॅरेथॉन आहे, तर त्याच्यामध्ये पूर्णपणे 42 किलोमीटर धावणारे सुद्धा लोकं आहेत. आता आपल्या इंडियामधले पण काही लोकं आहेत खेळाडू आहेत किंवा ते 42 किलोमीटर धावतात. आणि सर्व वयाची लोकं धावतात. अगदी काही 80 वर्षाची लोकं आहेत. 80 वर्षाची लोकं आहेत. ती जे लेडीज आहेत, जेंट्स आहेत, ते सुद्धा मॅरेथॉनमध्ये धावतात. म्हणजे अर्धा किलोमीटर काही जेवढं त्यांना शक्य असेल, काही अर्धा किलोमीटर, काही 2-3 किलोमीटर, 5 किलोमीटर. तिथं आपल्याला काय असं बंधन नसतं, की पूर्ण धावलंच पाहिजे. परंतु एक सहभाग घेतल्यानंतर जो व्यक्तीला उत्साह मिळतो, अशा काही स्पर्धामध्ये किंवा आता मॅरेथॉनमध्ये जर आपण भाग घेतला, तर आपल्याला जो काही उत्साह मिळू शकतो, त्याचा फायदा आपल्याला संपूर्ण जीवनासाठी होऊ शकतो. बघा आपल्यापैकी कुणाला कुणी मॅरेथॉनमध्ये नाव नोंदवायचं असेल, तर तुम्हाला म्हणजे ग्रुपवरती मी पाठवतो माहिती त्याची. आपण नाव वगैरे नोंदवू शकता. वेबसाईट वगैरे पाठवतो. फ्रीमध्ये एंट्री असते त्याला. त्यानंतर बघा, की आपल्या मानसिक क्षमता म्हणजे आपण एकाग्रता ही चांगल्या प्रकारे वाढवू शकतो. स्मरणशक्ती वाढवू शकतो. आपली जी एकाग्रता आणि कॉन्सन्ट्रेशन आहे म्हणजे किंवा स्मरणशक्ती आहे, तर याला सुद्धा अशी काही मर्यादा नाही. ही पण सुद्धा आपण अनलिमिटेड वाढवू शकतो, की आपल्याकडे अशी भरपूर काही लोकं होऊन गेलेले आहेत किंवा स्वामी विवेकानंद असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा असे सध्याच्या काळात सुद्धा असे बरेचसे लोकं असतात, की त्यांचं कॉन्सन्ट्रेशन आणि स्मरणशक्ती म्हणजे एक हाय लेव्हलची असते किंवा खूप चांगल्या प्रकारची असते. आणि त्याच्या आधारावरती ते संपूर्ण जगामध्ये परिवर्तन घडवण्याची क्षमता असते त्यांच्यामध्ये. त्यांची स्मरणशक्ती किंवा कॉन्सन्ट्रेशन असेल किंवा जे काही त्यांच्यामध्ये आकलन क्षमता असते त्यांची. तर त्याच्या माध्यमातून ते स्वतःला तर त्यांचा फायदा होतोच होतो, परंतु संपूर्ण जगाला फायदा होण्यासारख्या गोष्टी त्यांच्याकडून होतात. आणि ही गोष्ट सुद्धा आपण किती वाढवू शकतो. एकाग्रता, कॉन्सन्ट्रेशन, स्मरणशक्ती. तर याला पण काही मर्यादा नाही. ती अनलिमिटेड आपण वाढवू शकतो. म्हणजे कधी-कधी काय करतो, की आपण काय करतो, की एखादी गोष्ट आपल्याकडे असते, तर ती आवश्यक प्रमाणात असेल, तर तेवढ्यावरती आपण समाधान मानतो. परंतु वाढवू शकतो आपण बऱ्याचशा गोष्टी क्षमता वाढवू शकतो. आता बघा एक हिंदीमध्ये वाक्य आहे. म्हणजे असं कुठल्याही लँग्वेजमध्ये आपल्याला अफर्मेशन बनवता येतं. मैं शक्तिशाली आत्मा हूँ, मेरी परखने की और हर स्थिति में सही निर्णय लेने की शक्ती और क्षमता, आइष्टे सर्वतो में. म्हणजे आपल्याला काय की आपण असा विचार करायचा की आपण शक्तिशाली आहोत आणि आपली कुठल्याही गोष्टीचा अंदाज घेण्याची किंवा प्रत्येक परिस्थितीमध्ये योग्य निर्णय घेण्याची आपली शक्ती आहे किंवा क्षमता आहे ती एकदम चांगल्या प्रकारची आहे. असा आपल्याला विचार करायचा आहे. म्हणजे आपण हे मराठीमध्ये पण बनवू शकतो. म्हणजे थोडक्यात काय करायचं की ज्या गोष्टी आपल्याला हव्या आहेत त्याचंच आपल्याला चिंतन करायचं आपण बऱ्याचदा काय की फक्त आपल्याला सवय लागलेली असते बऱ्याच लोकांना त्यामुळे निगेटिव्ह विचार होत असतात मनामध्ये. पण त्या विचारांमध्ये आपला जर काही फायदा होत नाही, आपल्या लक्षात आल्यानंतर आपण जाणीवपूर्वक अशा विचारांची निवड केली पाहिजे किंवा असे पूर्णपणे नोटबुकमध्ये लिहून ठेवायचे असे विचार. जेवढे काही विचार असतील
10 असतील, 50 असतील, 100 असतील असे लिहून ठेवायचे आपण. आणि याचा अर्थ असा काही नाही की सगळेच विचार एकदम वाचले पाहिजेत. दररोज त्यातले काही 2-3 विचार जरी वाचले, 4-5, 10 जरी विचार वाचले तरी सुद्धा काय म्हणजे चांगलं आहे. म्हणजे समजा आपण एखाद्या व्यक्तीने असे 100 अफर्मेशन लिहिले. ते काही 100 अफर्मेशन रोज वाचायची गरज नाही. आपण हळू त्यातले ज्या गोष्टींची आपल्याला सुरुवातीला गरज आहे तेवढेच वाचायचे फक्त. फक्त सुरुवातीला काही 4-5 गोष्टींची गरज असेल, फक्त तेवढेच विचार वाचायचे. परंतु ते आपल्या नोटबुकमध्ये लिहिलेलं असेल, तर कधी ना कधी आपल्याला त्याचा फायदा होतो. तसं बघा, हे पण एक 14वा अफर्मेशन आहे, की मी नेहमीच सुरक्षित असतो. आता आपण बऱ्याचदा वेगवेगळ्या ठिकाणी जात असतो, फिरत असतो किंवा आपल्याला अशा काही नकारात्मक बातम्या वगैरे काय पेपरमध्ये, टीव्हीवरती ऐकायला मिळतात. तर त्याच्यामध्ये काय करायचे आपण, की जशा प्रकारचं आपल्या मनामध्ये प्रोग्रामिंग झालेलं असेल किंवा जशा प्रकारचं आपल्या मनामध्ये बिलीफ बिलीफ सिस्टम बनलेली असेल तर, तशाच प्रकारचा परिणाम मिळतो आपल्याला कुठल्याही बाबतीमध्ये. आता आपण बरेचदा बघत असतो, की एखादी काही घटना घडत असते, एखादा प्रसंग घडत असतो, तर त्याच्यामध्ये आश्चर्यकारकरित्या काही लोकं त्यातून वाचतात किंवा त्यांना काहीच होत नाही. याचं कारण म्हणजे काय असतं, की त्या व्यक्तीच्या मनामध्ये तो एक विश्वास असतो, की आपण नेहमी सुरक्षित आहोत, चांगल्या स्थितीमध्ये आहोत. तर ज्या लोकांच्या मनामध्ये असा विश्वास असतो किंवा असं सातत्याने एकदा आपण सातत्याने कुठल्याही गोष्टीचा विचार केला, की तो विचार पर्मनंट बनतो. पर्मनंट बनतो किंवा मनामध्ये तशा प्रकारचा स्ट्रॉंग बिलीफ तयार होतो. त्याच्यामुळं एकदा का एखाद्या व्यक्तीच्या मनामध्ये असा स्ट्रॉंग बिलीफ निर्माण झाला, तर तो फिट झाला ते, तर तो व्यक्ती कुठेही असेल तरी सुरक्षित राहणार. म्हणजे समजा या विचारांमध्ये किंवा या बिलीफ सिस्टममध्ये एवढी ताकद आहे, की आपण बघतो, की अशा काही अपघात होतात किंवा इन्सिडेंट होतात, की ज्याच्यामध्ये आश्चर्यकारकरित्या बरेचसे लोकं वाचतात किंवा त्यांना काहीच होत नाही, दुखापत होत नाही, काहीच होत नाही त्यांना. तर याचं कारण म्हणजे त्या व्यक्तीच्या मनामध्ये जे विश्वास असतो त्याच्यामुळे हा होतो. आणि तसंच एखाद्या व्यक्तीने जर मनामध्ये विश्वास निर्माण केला, की मी नेहमी सुरक्षित असतो. असतो म्हणजे ही एक सामान्य प्रक्रिया आहे, की सातत्याने होणारी क्रिया आहे. जसं आपण समजा आता रोज सूर्य उगवतो. तर आपण काय म्हणतो, की रोज सूर्य उगवतो. किंवा असं आपण कधी असं म्हणत नाही किंवा म्हणायची गरज नसते, की सूर्य उगवणार आहे. सूर्य उद्या उगवणार आहे किंवा असं आपण कोणी म्हणत नाही किंवा सूर्य पुढच्या आठवड्यात सुद्धा उगवणार आहे, असं कोणी आपण वाक्य बोलत नाही. याचं कारण काय, की ज्या गोष्टी सातत्याने होत असतात किंवा पर्मनंट असतात, त्या आपण त्याचा उल्लेख काय करतो, असतो, राहतो किंवा होतात. तर आपण अशा प्रकारे तो मनामध्ये एकदा विचार सातत्याने करत गेलो, मी नेहमीच एकदम सुरक्षित असतो. तर आपल्या मनामध्ये काय होतं, की एक बिलीफ तयार होतो आणि सातत्याने आपण असं चिंतन केलं, तर आपल्या मनामध्ये तो बिलीफ एकदा चांगल्या प्रकारे निर्माण झाला. मग तशा प्रकारे आपल्याकडून ती ॲक्शन होत असते. म्हणजे समजा आपण एखादा व्यक्ती सातत्याने जर असा विचार करत असेल, तर बरोबर काय होतं, की जेव्हा मनामध्ये एखादा विचार फिट होतो, तर मन आपलं त्यानुसारच काम करतं किंवा त्यानुसारच आपल्याला मार्गदर्शन करतं कृती करण्यासाठी. म्हणजे एखाद्या ठिकाणी असं काही इन्सिडेंट घडणार असेल आणि आपण सातत्याने जर आपल्या मनामध्ये असं प्रोग्रामिंग झालेलं असेल, तर बरोबर आपलं मन मन आपल्याला अशा प्रकारे मार्गदर्शन करणार, की आपण त्या ठिकाणी पोहोचणारच नाही. म्हणजे जरी आपण त्या ठिकाणी जाणार असेल, म्हणजे आपलं समजा एखाद्या व्यक्तीचं रोजचं काही रुटीन असतं, की तो एखाद्या ठिकाणी सातत्याने जात असतो. परंतु त्याच्या मनामध्ये जर हा विचार ऑलरेडी फिट झालेला असेल, तो बरोबर असं काहीतरी होणार, की त्या दिवशी तो तिथं जर काही घटना घडणार असेल, तर तिथं तो नेमका जाणार नाही. कुठलं ना कुठलं काहीतरी कारण होणार आणि तो तिथे पोहोचणारच नाही. किंवा आपण अगोदर सुद्धा उदाहरण बघितलं होतं, की समजा एखाद्या व्यक्तीला काही समजा पोहता येत नाही पाण्यामध्ये किंवा असं काही झालं, की आणि समजा त्या व्यक्तीच्या मनामध्ये असा काहीतरी विचार फिट असेल, तर त्यातून तो वाचणार. कुठल्याही प्रकारे, कुठल्या ना कुठल्या माध्यमातून तो त्यातून 100% एकदम सुरक्षित राहणार. अशा प्रकारे आपल्या विचारांमध्ये ताकद आहे. प्रत्येक विचारामध्ये ताकद असते. म्हणजे काय, की आपल्याला ईश्वराने किंवा निसर्गाने जी काही आपल्याला शक्ती दिलेली आहे, कल्पना करण्याची शक्ती दिलेली आहे, विचार करण्याची शक्ती दिलेली आहे, तर त्याचा वापर करून आपण आपल्या आपल्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टी निर्माण केल्या पाहिजेत. तसा त्याचा एक चांगल्या प्रकारे वापर केला पाहिजे. आता बरीचशी जी लोकं आहेत ना, की ही जी शक्ती आहे कल्पना करण्याची किंवा विचार करण्याची, त्याचा गैरवापर करतात. म्हणजे गैरवापर करतात किंवा काही चुकीच्या मार्गाने पैसा कमवणे असेल किंवा अजून ज्या काही गोष्टी असतात, की ज्या निसर्ग नियमाविरुद्ध काही गोष्टी असतात, त्या करत असतात किंवा इतरांना त्रास होईल अशा काही गोष्टी करत असतात. म्हणजे ही जी आपल्याकडे शक्ती आहे, तर त्याचा वापर कसा करायचा हे आपल्या हातामध्ये. विचार करण्याची आपल्याकडे शक्ती आहे, कल्पना करण्याची शक्ती आहे. त्याचा वापर कसा करायचा आपल्या हातामध्ये. समजा आपण चांगल्या प्रकारे वापर केला किंवा इतरांना त्याचा समाजासाठी किंवा जगासाठी काहीतरी फायदा होईल अशा प्रकारे वापर केला, तर त्याचा आपल्याला चांगला परिणाम हा कधी ना कधी मिळणारच आहे.
जसं आपण ऐकतोच की जसं आपण करणार त्याचे आपल्याला परिणाम मिळत असतो. तसंच जे लोक याचा कळत नकळतपणे या गोष्टीचा चुकीच्या पद्धतीने वापर करतात किंवा इतरांना त्रास होईल अशा पद्धतीने वापर करतात. प्रत्येक व्यक्तीला तर त्याप्रमाणे परिणाम मिळतो. म्हणजे आपल्याला जी काही निसर्गाने शक्ती दिलेली आहे कल्पना करण्याची आणि विचार करण्याची, त्याचा जर आपण चांगला वापर केला तर आपल्याला फायदा पण होणार. त्याचे चांगले परिणाम सुद्धा आपल्याला पुढे मिळणार किंवा पण जर आपण चुकीच्या पद्धतीने वापर केला, तात्पुरता त्या व्यक्तीला असं वाटेल की आपल्याला काहीतरी फायदा झालेला आहे. परंतु पुढे त्याला नुकसान होणार आहे किंवा त्याचा परिणाम हा भोगावा लागतो. आता 15वं वाक्य बघा, की बऱ्याचदा आपल्याला असं वाटत असतं, की आपला आवाज एकदम चांगला येत नाही किंवा स्पष्ट येत नाही किंवा व्यवस्थित येत नसतो. बऱ्याच लोकांना ही समस्या असते. मग हे आता अशा प्रकारे सुद्धा आपल्याला विचार करता येतात, की एखाद्या व्यक्तीचं जर आवाजामध्ये काही समस्या असेल किंवा जन्मापासून जरी समस्या असेल, तर अशा प्रकारे त्याने जर विचार करायला सुरुवात केली, माझे बोलणे, आवाज बोलणे किंवा आवाज दिवसेंदिवस अधिकाधिक स्पष्ट, चांगला, आकर्षक आणि कॉन्फिडंट होत चालला आहे. असं आपण म्हणू शकतो. म्हणजे काय की विचार करण्याची जी काही आपल्याकडे सामर्थ्य आहे, शक्ती आहे, त्याचा आपण वापर करू शकतो. ते आपण करण्यापासून आपल्याला कोणी रोखू शकत नाही किंवा आपल्याला ती शक्तीच दिलेली आहे प्रत्येक व्यक्तीला. विचार करण्याची आणि कल्पना करण्याची शक्ती दिलेली आहे. त्याचा आपल्याला आपण पाहिजे तसा वापर करू शकतो. चांगलाही वापर करू शकतो किंवा चुकीचाही वापर करू शकतो. परंतु त्याचा आपण चांगल्या प्रकारे वापर केला पाहिजे. आता बघा की प्रत्येक व्यक्तीला वाटत असतं की आपलं व्यक्तिमत्व, पर्सनॅलिटी चांगली असली पाहिजे. मग त्यानुसार आपण अशा प्रकारे करू शकतो. म्हणजे कुठलाही व्यक्ती असेल, की आपण पर्सनॅलिटी जर चांगली करायची असेल, समजा एखाद्या व्यक्तीची सध्या चांगली पर्सनॅलिटी नसेल, व्यक्तिमत्व चांगलं नसेल, तर आपण अशा प्रकारे आधी विचार करायचा, की कारण काय की कोणतीही गोष्ट विचार केला तर होऊ शकते, पॉसिबल आहे ते. म्हणून मग आपण अशा प्रकारे म्हणू शकतो, मी एकदम हँडसम, स्मार्ट, अट्रॅक्टिव्ह आणि कॉन्फिडंट पर्सनॅलिटी असलेला तरुण व्यक्ती आहे, जवान व्यक्ती आहे किंवा माझ्यात सदा सर्वदा अनंत साहस, उत्साह आणि आत्मविश्वास भरलेला आहे. हे आपण असं म्हणू शकतो. म्हणजे आपल्याला विचार करण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. आता हे काही फक्त उदाहरणं आहेत. जसं आपल्याला आवश्यकता असेल प्रत्येक व्यक्तीला तसे अफर्मेशन हे प्रत्येकाला बनवून दिले जाणार आहेत. हे काही फक्त म्हणजे आपल्याला एक माहिती व्हावी, की कोणकोणत्या प्रकारे आपण विचार करू शकतो. म्हणून हे प्रत्येक बाबतीतली उदाहरणं दिलेली आहेत. म्हणजे आपल्याला असं नाही म्हणजे वाटलं नाही पाहिजे, की फक्त एखाद्या बाबतीतच किंवा आरोग्यासाठीच अफर्मेशन असतात किंवा आर्थिक प्रगतीसाठीच असतात. प्रत्येक बाबतीमध्ये आपण विचार करू शकतो. हे बघा आता हे सुद्धा अफर्मेशन आपण बघू शकतो आपण, की समजा आपले एखाद्या व्यक्तीसोबत संबंध बिघडलेले असतील. अगोदर समजा आपले संबंध चांगले होते किंवा एखाद्या व्यक्तीसोबत आपल्याला चांगले संबंध निर्माण करायचे आहेत, नातेसंबंध. तर आपण अशा प्रकारे त्या व्यक्तीचं नाव जोडून टिंब-टिंब सोबत माझे एकदम अस्सल, शुद्ध प्रेमाचे, उत्कट, उत्तम, दृढ व जिव्हाळ्याचे नातेसंबंध अगदी सहजपणे निर्माण झालेले आहेत. आता हे कसं होणार याचा विचार नाही. कुठलीही गोष्ट आपण जेव्हा गोल आपला सेट करतोय, विचार करतोय, हे कसं होणार याचा आपण विचार करायचा नसतो. जे आपण पाहिजे त्या गोष्टीचा विचार करत राहायचं. म्हणजे किंवा त्या त्या गोष्टी आपल्या मनामध्ये कशाप्रकारे प्रोग्रामिंग होतील किंवा मनापर्यंत तो संदेश कसा पोहोचेल चांगल्या प्रकारे, याची फक्त आपण खबरदारी घ्यायची. कसं होणार याचा विचार करायची गरज नाही. कारण आपल्या अंतर्मनाची शक्ती ती अनंत आहे. एकदा का आपण अंतर्मनामध्ये कुठली गोष्ट पाठवली किंवा अंतर्मनाला एखादी आपण विनंती केली, तर ती गोष्ट कुठल्याही प्रकारे पूर्ण होऊ शकते. तसं बघा, की सध्याच्या काळामध्ये आता काय झालंय, की बऱ्याचशा घरांमध्ये जे आपण म्हणू शकतो, की चांगल्या प्रकारची कौटुंबिक स्थिती जे असणं गरजेचं आहे, ती निर्माण नाहीये सध्या. म्हणजे बिघडलेली आहे बऱ्याचशा घरातलं वातावरण. तर आपण जर आपल्याला असं वाटत असेल, की आपल्या संपूर्ण घरामध्ये, कुटुंबामध्ये परिस्थिती चांगली राहिली पाहिजे. आपलं फॅमिली आनंदामध्ये राहिली पाहिजे. तर सर्वांचे एकमेकांशी चांगल्या प्रकारे संबंध असले पाहिजेत, प्रत्येक व्यक्तीचे. तर आपण अशा प्रकारे करू शकतो. एकदम चांगल्या, उत्तम, परिपूर्ण व आदर्श कौटुंबिक स्थितीत आम्ही आता सातत्याने आनंद घेत आहे. किंवा आपण याचं थोडं विश्लेषण सुद्धा करू शकतो, की चांगली परिस्थिती म्हणजे नक्की कशी असली पाहिजे आपली परिस्थिती. प्रत्येक व्यक्तीचं एकमेकांशी कशाप्रकारे संबंध असले पाहिजेत, रिलेशन असले पाहिजेत. घरामधलं आपलं वातावरण कसं असलं पाहिजे, की एन्व्हायर्नमेंट कसं असलं पाहिजे, याचं आपण ते विश्लेषण करू शकतो. आणि त्याप्रमाणे आपण याचं अफर्मेशन म्हणू शकतो. आता बघा की बऱ्याच लोकांना काय असतं की वजन वजन वाढलेलं असतं काही लोकांचं, जास्तीत जास्त लोकांचं वजन वाढलेलं आहे सध्याच्या काळामध्ये. किंवा आपल्याला
वजन सुद्धा काही लोकांना वाढवायचं असतं, कमी करायचं असतं, अशा काही गोष्टी असतात. तर त्याच्यामध्ये आपण जेवढं आपल्याला वजन पाहिजे असेल आपल्या उंचीनुसार, तेवढं आपण इथे म्हणू शकतो. उदाहरणार्थ, माझे वजन 65 किलोग्राम झालेले आहे. विथ ग्रेट एथलेटिक स्ट्रॉंग हेल्दी बॉडी. म्हणजे आपल्याला त्यासोबत आपण असं पण पुढे म्हणू शकतो, की जसं आपण एखादा खेळाडू बघतो किंवा एखादा फिट व्यक्ती बघतो. म्हणजे असं वयाचा प्रश्न नसतो. पण एखादा जेव्हा तंदुरुस्त व्यक्ती आपण बघतो चांगल्या प्रकारे, त्याचं संपूर्ण शरीर म्हणजे वजन पण नॉर्मल असतं किंवा आपल्याला त्याच्याकडे बघितल्यानंतर कळतं, की तो हा व्यक्ती पूर्णपणे फिट आहे, हेल्दी हेल्दी आहे. तर अशा प्रकारे आपण विचार करू शकतो. किंवा बऱ्याच लोकांना आपण बघितलं, की जसं आपण आता उदाहरणं सुद्धा बघितली होती प्रोग्राममध्ये, की आपण आपलं जे शारीरिक वय आहे, शारीरिक फिजिकल एज त्याच्यामध्ये सुद्धा आपण चमत्कार घडवू शकतो. जे आपण उदाहरण बघितलेलं होतं, की जे 171 दिवसांचा उपवास केलेला होता, मुनी विराग सागरजी. त्यांचं वय ॲक्चुअलमध्ये होतं 48 वर्ष. परंतु त्यांच्या शरीरामध्ये डॉक्टरांनी जेव्हा चेक चेक केलं, उपवास केल्यानंतर सुद्धा त्यांचं शरीर 18 वर्षाच्या मुलाप्रमाणे होतं. म्हणजे जर एखादा व्यक्ती उपवास करून सुद्धा जर एवढे सामर्थ्य मिळवू शकत असेल, तर आपण कुठलाही व्यक्ती चांगल्या प्रकारे खाणं-पिणं ठेवून किंवा काही गोष्टी करून, सोप्या-सोप्या गोष्टी असतात त्या करून, आपण सहजपणे आपलं जे तारुण्य परत मिळवू शकतो, हे पण पॉसिबल आहे. किंवा सध्याच्या काळात सुद्धा अशी आपण बरीचशी लोकं बघतो, की ज्यांचं वय अगदी 40-50 असतं, परंतु अगदी 30 वर्षाच्या मुलाप्रमाणे किंवा त्या व्यक्तीप्रमाणे ते दिसतात. किंवा असे बरेचसे लोकं असतात, की सध्याच्या काळामध्ये त्यांचं वय कमी असतं, परंतु त्यांचं वय जास्त दिसतं बऱ्याच लोकांचं. तर हे पण जसं उलटं होऊ शकतं, तसं हे आपल्याला जसं पाहिजे त्या पण गोष्टी पॉसिबल आहेत. आता आपण बघू बघू शकतो, की आर्थिक बाबतीतले आपले काही अफर्मेशन बघा, की याच्यामध्ये आपण बघू शकतो, ॲज द अर्थ इज रोटेटिंग राइट नाऊ. म्हणजे जशी-जशी आता पृथ्वी फिरत आहे, मोर अँड मोर मनी इज इझिली कमिंग इंटू माय लाईफ इन गॉड्स परफेक्ट वे. म्हणजे याचा अर्थ काय? हे असं मराठीमध्ये पण करता येतं, की जशी-जशी पृथ्वी फिरत आहे, म्हणजे सातत्याने पृथ्वी फिरतच आहे. तसं-तसा आपल्याकडे सहजपणे पैसा येत आहे. ते पण कसं? चांगल्या मार्गाने. शेवटला काय दिलं आपण? इन गॉड्स परफेक्ट वे. पैसा हा कुठल्याही मार्गाने येऊ शकतो आपल्याकडे किंवा असे बरेचसे मार्ग असतात, की चुकीच्या मार्ग असतात. त्याच्यामुळे पैसा परदेशी येऊ शकतो. परंतु चुकीच्या मार्गाने आपण कुठलीही गोष्ट मिळवली ना, तर त्याचा परिणाम भयंकर असतो. हे बऱ्याच लोकांना लक्षात येत नाही. परिणाम लगेच मिळतो, परंतु आणि चांगल्या मार्गाने सुद्धा पैसा मिळू शकतो लगेच. असं काही नाही, म्हणजे चुकीच्या मार्गानेच पैसा लवकर मिळतो असं काही नाही. फक्त आपण तसा विचार करत नाही किंवा आपल्या मनामध्ये तसा एक विश्वास बसलेला असतो, की चांगल्या मार्गाने पैसा मिळवायचा म्हटल्यानंतर खूप मेहनत घ्यावी लागते, खूप वेळ लागतो. तसं काही नसतं. अगदी चांगल्या मार्गाने सुद्धा खूप लवकर पैसा मिळवता येतात. तसं आपल्या मनामध्ये आधी विचार येणं गरजेचं आहे. जर 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 आपण मनामध्ये विचार आला, की चांगल्या आपल्याला चांगला पैसा मिळवायचा आहे, चांगल्या मार्गाने मिळवायचा आहे, लवकरात लवकर मिळवायचा आहे, तर ते पण पॉसिबल आहे. असे बरेचसे सध्या पर्याय उपलब्ध आहेत सध्याच्या काळामध्ये. फक्त आपण तसा विचार केलेला नसतो. आपण फक्त बऱ्याच लोकांनी काय केलंय, की आपला एक मर्यादित विचार ठेवलेला असतो, की आपण जर फक्त आता आपण जे काही नोकरी करत आहे किंवा आपण काहीतरी व्यवसाय करतोय, त्याच्यामधूनच फक्त आपल्याला आर्थिक कमाई होणार आहे. असा एक मर्यादित विचार केलेला असतो. पण आपल्या मनाची एवढी शक्ती अनंत आहे, की जर आपण विचार केला, की आपल्याला किती पैसा पाहिजे किंवा कशाप्रकारे आला पाहिजे, तर त्याप्रमाणे हळू गोष्टी होऊ शकतात. फक्त ते विचारामध्ये सातत्य आपल्याला ठेवायचं असतं. जसं आपण जो व्हिडिओ बघितला होता अफर्मेशनवरचा, त्याच्यामध्ये काय सांगितलेलं होतं, की आपल्याला हे अफर्मेशन कमीत कमी 2-3 आठवड्यापर्यंत किंवा 1 महिन्यापर्यंत म्हणत राहायचे सातत्याने एखादी एखादी गोष्ट आपल्याला पाहिजे असेल तर. आणि आपण उद्याच्या प्रोग्राममध्ये आपण एक व्हिडिओ दाखवणार आहोत. त्याच्यामध्ये हे जे आपण अफर्मेशन आपल्याला आता माहिती आहे, की कमीत कमी 15-20 दिवस, 1 महिना म्हणायचे आहेत आपल्याला. तर त्या त्या व्हिडिओमध्ये आपल्याला अशी काही टेक्निक माहीत पडणार आहे, की हे अफर्मेशन आपण जे आपल्याला म्हणायचे असतात किंवा विचार करायचा असतो, त्याचा आपण लवकरात लवकर कसा फायदा घेऊ शकतो, लवकरात लवकर कसा त्याचा परिणाम मिळवू शकतो. या संदर्भातला सुद्धा आपल्याला एक व्हिडिओ दाखवला जाणार आहे किंवा माहिती सांगितली जाणार आहे. त्यानंतर बघा, की आपण असं अफर्मेशन म्हणू शकतो. माझ्या घरामध्ये नेट रोख रक्कम नेहमीच ₹5,000 पेक्षा जास्त शिल्लक असते. हे आपण अशा प्रकारे म्हणू शकतो, की ज्या गोष्टींची आपल्याला गरज आहे, की आपल्याला घरामध्ये कमीत कमी काहीतरी रक्कम शिल्लक असणं आवश्यक आहे.
तर त्यामध्ये असं आपण म्हणू शकतो, की आपल्याला जसं वाटत असेल, की आपल्या घरामध्ये नेहमी 5,000 पेक्षा जास्त रक्कम शिल्लक असली पाहिजे. तर आपण अशा प्रकारे हे विचार करू शकतो, अशा रक्कम म्हणू शकतो. आता कुठलीही गोष्ट आपण कसं होणार याचा विचार अगोदर करायचा नसतो. कारण अंतर्मनाची शक्ती विश्वासावरती काम करत असते किंवा ज्या गोष्टींचं आपण सातत्याने चिंतन करतो, त्या गोष्टी त्याप्रमाणे अंतर्मन काम करायला आपण सुरुवात करतो. त्यानंतर बघा, की जेव्हा आपण बाहेर इकडे-तिकडे फिरत असतो, तेव्हा सुद्धा आपल्याला काहीतरी कमीत कमी खिशामध्ये म्हणा किंवा वॉलेटमध्ये म्हणा काहीतरी रक्कम आपल्याला आवश्यक असते. तर आपण असा विचार करू शकतो सुरुवातीला, की माझ्याजवळ नेट रोख रक्कम. नेट म्हणजे बघा याचा अर्थ काय, की प्रत्येक ठिकाणी आपण नेट वापरलंय. नेट म्हणजे काय, की आपल्याकडे कुणाचंही काही लायबिलिटी नाही. कुठलं काही लोन वगैरे काही नाही कुणाचं. झिरो लायबिलिटी, झिरो लोन किंवा ₹1 सुद्धा आपल्याला काही देणं नाही. तर अशी अवस्था म्हणजे नेट. म्हणजे समजा आपल्या घरामध्ये ₹5,000 पेक्षा जास्त रक्कम शिल्लक आहे आणि आपल्याला कोणाचं काही देणं वगैरे काही नाही किंवा आपल्या खिशामध्ये ₹2,000 आहेत किंवा ₹3,000 आहेत वॉलेटमध्ये आणि आपल्याला झिरो लायबिलिटी आपली. कुणाला देणं नाही, काही नाही, काही नाही. तसंच आपण असं म्हणू शकतो, की माझा नेट बँक बॅलन्स कायमसाठी ₹1,00,000 वर गेलेला आहे किंवा ऑलरेडी जर आपला असेल, तर आपण असं म्हणू शकतो, की माझा नेट बँक बॅलन्स नेहमीच ₹1,00,000 पेक्षा जास्त राहत आहे. मग तो कितीही असू शकतो. 2,00,000, 3,00,000, 10,00,000, 15-20 लाख, 50 लाख कितीही असू शकतो. पण एक एक हे आपल्याला, की त्याच्यावरतीच असा आपण एक विचार करू शकतो. तर जेव्हा आपण असं सातत्याने कुठलाही विचार करतो ना, तर तशा प्रकारच्या आपल्याला मनाकडून मार्गदर्शन मिळतं, की ती गोष्ट कशी केली पाहिजे, कशी होऊ शकते किंवा आपल्याला पण तशा काहीतरी आयडिया सुचतात. आयडिया सुचतात, कल्पना सुचतात. कारण जशा आपण विचार करत असतो ना, कल्पना करत असतो, त्याप्रकारेच आपल्याला परिणाम मिळत असतात किंवा मनाची शक्ती त्याच्यावरती आधारितच काम करते, की जसं आपण विचार करणार मनामध्ये तसंच तसंच आपल्याला काहीतरी सुचणार आहे. आपण समजा ठरवलं, की आपल्याला फिरायला जायचंय. उदाहरणार्थ, आपण ठरवलं, की आपल्याला कुठेतरी फिरायला जायचंय. तर आपल्याला लगेच त्याप्रमाणे विचार सुचणार, की मनामध्ये येणार, की आपण कुठे गेलं पाहिजे, कुठल्या ठिकाणी गेलं पाहिजे, कुठल्या ठिकाणी आपल्याला चांगलं वाटेल, कुठल्या ठिकाणी आपण व्यवस्थितपणे जाऊ शकतो, कुठल्या ठिकाणी चांगल्या गोष्टी आहेत बघण्यासाठी किंवा आपण लगेच फॅमिलीमध्ये डिस्कशन करतो, की आपल्याला एकत्र जायचं असेल, तर सर्वजण चर्चा करतो किंवा नेटवरती माहिती बघतो किंवा ज्या अशा काही कंपन्या असतात, टुरिस्ट कंपन्या असतात, त्यांना आपण फोन लावतो किंवा काही त्यांची वेबसाईटवरती चर्चा करतो, बघतो, की आपण कुठल्या ठिकाणी गेलं पाहिजे, कुठल्या ठिकाणी आपल्याला कम्फर्टेबल आहे, कुठल्या ठिकाणी आपल्याला थोडं चांगल्या बजेटमध्ये मिळेल पॅकेज. म्हणजे अशा प्रकारे आपण त्या पुढच्या गोष्टी कधी होतात आणि जेव्हा प्रत्यक्षामध्ये कृती होते आपल्याकडून, की जेव्हा आपण फायनल करतो कुठेतरी जायचंय. त्यानंतर आपण ते बुकिंग वगैरे करतो किंवा आपण फिक्स करतो कधी जायचंय ते. तर हे सगळ्या गोष्टी आधी विचारामध्ये होत आहेत. विचारामध्ये आधी गोष्टी जेव्हा होतात, त्यानंतर फायनल प्रोसेस होते, की आपण तिथे बुकिंग करतो आणि प्रत्यक्षामध्ये जेव्हा जाणार आपण, तेव्हा होते ती प्रत्यक्षामध्ये कृती किंवा प्रत्यक्ष परिणाम. परंतु हा जो प्रत्यक्षामध्ये परिणाम आपल्याला मिळालेला आहे, कदाचित आपण आता विचार करत आहे, की आपल्याला फिरायला जायचं. परंतु हा परिणाम आपल्याला पुढच्या महिन्यामध्ये मिळू शकतो. 2 महिन्यानंतर मिळू शकतो. म्हणजे कुठलीही गोष्ट किंवा कुठलाही विचार आपण जर आता केला, तर त्याचा परिणाम असा नाही की लगेच मिळेल किंवा कुठलाही विचार आपल्या मनामध्ये आला, त्याला त्याला जर आपण पकडून ठेवलं तरच होणार त्याप्रमाणे. नुसतं समजा आता आपल्या मनामध्ये विचार आला, की आपल्याला फिरायला जायचंय कुठेतरी. पण आपण फक्त समजा थोडा वेळ 5 मिनिटं विचार केला, की आपण फिरायला जाऊ 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 गेलं पाहिजे, जायचंय आपल्याला किंवा थोडंफार आपण इकडे-तिकडे जरी बघितलं, कुठं काही वेबसाईट आपण बघितली, तर थोडीफार माहिती काढली, कुठे जाऊ शकतो, काही नेटवरती बघितलं आणि नंतर समजा 1 दिवस आपण विचार केला आणि परत तो विचार सोडून दिला आपण. परत त्याचा काही विचारच केला नाही. तर ती कृती होणार आहे का आपल्याकडून किंवा ती परिणाम आपल्याला मिळणारच नाही. कारण फक्त आपण 1 दिवस विचार केला, परत त्याबद्दल आपण विचार केला नाही किंवा तो विचार आपण मनातून काढून टाकला, की आपल्याला कुठेतरी फिरायला जायचंय हा विचार आपण समजा काल केला होता किंवा मागच्या आठवड्यात केला होता. परंतु आता आपण परत 4-5 दिवस त्याचा काही विचार केला नाही. याचा अर्थ की आपण ती गोष्ट कॅन्सल केलेली आहे, की आपल्याला ती गोष्ट करायचं आपण मनावरती घेतलं नाही. तशा प्रकारे आपल्याला जे विचार येतात मनामध्ये, तर त्या विचारांना आपण पकडून ठेवायचं किंवा ज्या विचारांची आपल्याला आवश्यकता असेल, ते विचारच आपण सातत्याने करत राहायचे. तेव्हा त्याप्रमाणे आपल्याकडून काहीतरी कृती होते. तसं आपल्याला मार्गदर्शन मिळतं. आपल्याला विचार येतात, कसं केलं पाहिजे, काय केलं पाहिजे. त्या गोष्टी नंतर होतात पुढे बरोबर. पण त्या विचाराला आपण जर पकडून ठेवलं, त्याला जर आपण महत्त्व दिलं, आपण जर त्या विचाराला महत्त्व दिलं, तरच त्याचा त्याप्रमाणे काहीतरी होणार आहे पुढं. त्याच्यामुळं आपल्यापैकी हे शेवटचं अफर्मेशन बघा. प्रत्येक बाबतीत मी दररोज अधिकाधिक सकारात्मक बनत आहे. प्रत्येक बाबतीत मी दररोज अधिकाधिक सकारात्मक बनत आहे. अशा प्रकारे आपल्याला प्रत्येक व्यक्तीला गरज आहे. त्यानंतर काय करायचं, की
प्रत्येक व्यक्तीने लक्षात ठेवायचं, की आपल्या मनामध्ये जरी काही जुन्या सवयीप्रमाणे विचार येत राहिले, काही दिवस ते होऊ शकतात, निगेटिव्ह विचार येऊ शकतात किंवा अनावश्यक विचार येऊ शकतात. तरी आपण त्याला महत्त्व द्यायचं नाही. त्या विचारामध्ये अशी कुठलीही शक्ती नसते. आपल्या मनामध्ये जे विचार येतात ना कोणत्याही प्रकारचे, चांगले असतील किंवा चुकीचे असतील, निगेटिव्ह असतील, पॉझिटिव्ह असतील. त्या विचारामध्ये स्वतःची अशी कुठलीही शक्ती नसते. तर ज्या विचाराला आपण महत्त्व देतो त्याप्रमाणे हळू काहीतरी परिणाम आपल्याकडे होतात आणि ते पण काही लगेच होत नाही. त्याच्यामुळे आपल्या मनामध्ये एखादा दिवस काही निगेटिव्ह विचार आला किंवा 2-3 दिवस जरी काही निगेटिव्ह विचार आला, किंवा 1 आठवडाभर जरी काहीतरी निगेटिव्ह विचार येत राहिले, तर त्याच्यामध्ये आपल्याला काही जास्त चिंता करण्याची गरज नाही. आणि समजा आपल्या मनामध्ये एखादे निगेटिव्ह विचार आले, तर आपण आपल्या हातामध्ये ना, कंट्रोल आहे आपल्या हातामध्ये. आपण काहीतरी परिस्थिती बदलू शकतो, काहीतरी आपल्या आवडीचं काम करू शकतो, कुठेतरी दुसरं काहीतरी करू शकतो किंवा दुसरा विचार पण करू शकतो आपण किंवा विचार आपले बदलू शकतो. आणि त्या विचाराला आपल्याला महत्त्व द्यायची किंवा पकडून ठेवायची काही गरज नाही. म्हणजे अशा प्रकारे आपल्या हातामध्ये आहे, की असं काही निगेटिव्ह विचार येतोय म्हणून आपण तो तो जो विचार केला पाहिजे असं काही नाही. आपल्याला भरपूर ऑप्शन आहेत. भरपूर विचार करू शकतो, कोणाशी बोलू शकतो आपण, गप्पा मारू शकतो, वेगळं काहीतरी करू शकतो. आणि विचार बदलण्यासाठी पण पटदिशी विचार बदलण्यासाठी पण काही टेक्निक असतात, की जर बऱ्याच लोकांना असं काही लोकांना वाटतं, की आता आपल्याला थोडं कंट्रोल होत नाही विचारावरती. बऱ्याचशा गोष्टी असतात. सोप्या-सोप्या गोष्टी करून आपण लगेच विचारामध्ये पटदिशी बदल करू शकतो किंवा जे जे अनावश्यक विचार आहेत, जसं की आपण जे अनावश्यक विचार असतात किंवा ज्या विचारांची आपल्याला गरज नाही, त्यांना आपण हाकलून लावू शकतो. ते पण आपल्याकडे सामर्थ्य आहे. ज्या गोष्टीची आपण गरज नसते ना आपल्याला, त्याला त्याला आपण बाहेर काढलं पाहिजे. जसं आपण एखाद्या गोष्टी ज्या गोष्टी आपल्याला घरामध्ये आवश्यक नसतात. जसं आपण अ, दसरा, दिवाळीला म्हणा किंवा दिवाळीला म्हणा, की आपण घराची स्वच्छता वगैरे करत असतो. तर त्याच्यामध्ये आपण काय करत असतो, की ज्या आपण स्वच्छता करत असताना ज्या गोष्टींची आपल्याला गरज नाही घरामध्ये, तर अशा गोष्टी आपण काय करतो, की समजा अनावश्यक गोष्टी असतात, काही खराब गोष्टी असतात, त्या आपण काढून टाकतो. घर स्वच्छ होतं आपलं. ज्या गोष्टींची आपल्याला आवश्यकता असतील, त्याच गोष्टी फक्त आपण व्यवस्थित स्वच्छ वगैरे करून परत ठेवतो किंवा त्याचा वापर करायला सुरुवात करतो. तसंच आपल्याला काय करायचं की जे विचार आपल्या मनामध्ये अगोदर साठलेले असतील, ज्याची आपल्याला काही गरज नसतील, तर त्यांना आपण म्हणजे असं बाहेर काढलं पाहिजे. बाहेर काढलं पाहिजे, मनाची स्वच्छता केली पाहिजे सातत्याने आणि हे सहजपणे होणं शक्य आहे. आणि शेवटी आपण काय करायचंय, की जेव्हा आपण असे रोज अफर्मेशन वगैरे काय म्हणणार आहे किंवा चांगले विचार करणार आहे, तर असं आपण ईश्वराला किंवा निसर्गाला पण असे धन्यवाद द्यायचे आहेत, की कारण काय असतं, की जेव्हा आपण प्रोग्राममध्ये चर्चा केली होती, की सातत्याने आपल्याला धन्यवाद देत राहिले पाहिजेत. तर अशा प्रकारे आपण धन्यवाद देऊ शकतो, की अशा प्रकारे आपण ईश्वराला, भगवंताला किंवा निसर्ग शक्तीला अशा प्रकारे आपण अंतर्मनाच्या शक्तीला किंवा ब्रह्मांडातील ज्ञात-अज्ञात शक्तींना अशा प्रकारे आपण हे धन्यवाद देऊ शकतो, की तुमचे खूप-खूप मनःपूर्वक धन्यवाद. म्हणजे कुठलेही आपण अफर्मेशन जेव्हा रोज म्हणणार आहे ना आपण, आधी अफर्मेशन वगैरे आधी म्हणायचे. त्यानंतर आपण हे शेवटला अशा प्रकारे धन्यवाद द्यायचे. तर यामध्ये कसं असतं, की आता हे आपण आजचा एक अत्यंत महत्त्वाचा विषयावरती चर्चा केलेली आहे आणि याच्या काही प्रोग्राममध्ये आता आपण आज गोष्टी बघितलेल्या आहेत. त्याचं रेकॉर्डिंग सुद्धा आपण परत बघू शकता आणि परत-परत बघू शकता, यातल्या नोट्स काढू शकता किंवा ज्या काही गोष्टी आहेत आपण परत समजून घेऊ शकता. आणि कसं आहे, की हा आपला जो प्रोग्राम आहे किंवा व्हिडिओ आहे, तो YouTubeवरती जर कोणी बघत असेल नंतर, नंतर कधी पण हा कोणी YouTubeवरती व्हिडिओ बघत असेल, तर आपण आपल्याला काही कुठल्या बाबतीमध्ये काही मार्गदर्शन पाहिजे असेल, जीवनामध्ये आपल्याला कुठल्या काही समस्या असतील किंवा इतर काही अडचणी असतील किंवा कुठल्याही बाबतीमध्ये आपल्याला जर काही मार्गदर्शन हवं असेल आपल्याला, तर आमचा जो नंबर आहे त्याच्यामध्ये आपण कॉल करू शकता. WhatsAppला किंवा कॉल करू शकता किंवा मेसेज करू शकता. तर आपल्याला कुठल्याही समस्येच्या बाबतीमध्ये आम्ही मार्गदर्शन करू शकतो किंवा आमचा दर महिन्याला 21 दिवसाचा कार्यक्रम होत असतो. जसा की हा हा प्रोग्राम आजचा जो व्हिडिओ किंवा प्रोग्राम म्हणजे आपला 21 दिवसीय प्रोग्राम मधला 19वा दिवस आहे. तसे भरपूर चांगल्या-चांगल्या विषयावरती आम्ही चर्चा करत असतो. हा 21 दिवसाचा जो कार्यक्रम असतो, त्याची दर महिन्याला एक बॅच असते, दर महिन्याला. आणि त्याच्यामध्ये आम्ही लोकांना हे मार्गदर्शन करत असतो, की आपल्या जीवनामध्ये कुठल्याही समस्या असतील, कोणत्याही प्रकारच्या, आरोग्याच्या असतील, आर्थिक समस्या असतील, नातेसंबंधातल्या काही समस्या असतील किंवा इतर कुठल्याही समस्या असतील किंवा आपल्याला जीवनामध्ये काही गोष्टी अचीव्ह करायच्या असतील, तर त्याच्यामध्ये आपण आपल्या आतमध्ये असलेल्या मानसिक शक्तीचा किंवा विचारांच्या शक्तीचा, कल्पनेच्या शक्तीचा किंवा आपण म्हणू शकतो ब्रेन पॉवर, तर त्याचा वापर करून आपण कशाप्रकारे आपल्या समस्या दूर करू शकतो किंवा आपल्याला पाहिजे ते परिणाम कशाप्रकारे सहजपणे मिळवू शकतो. तर हे आपल्याला सायंटिफिक पद्धतीने, वैज्ञानिक पद्धतीने सांगितलं जातं. त्यानंतर
बरीचशी आपल्याला एक्झाम्पल दिले जातात. प्रत्यक्षात घडलेल्या गोष्टींची जी उदाहरणं असतात ती सांगितली जातात किंवा त्या लोकांनी नक्की काय केलेलं आहे, कशाप्रकारे त्यांच्या समस्या दूर केलेल्या आहेत. त्यांच्या जीवनामध्ये बऱ्याच लोकांच्या जीवनामध्ये अशा समस्या होत्या, की त्यांना कुठेही शक्यता नव्हती किंवा जगामध्ये कुठेही त्यांच्या समस्येचं उत्तर नव्हतं, उपाय नव्हते. तरी त्या लोकांनी समस्या कशा दूर केल्या याचं आम्ही प्रत्यक्ष उदाहरणासहित सांगत असतो किंवा त्यांनी नक्की काय केलं हेही सांगत असतो. किंवा जे लोकं प्रोग्राममध्ये भाग घेतात, तर त्यांनी नक्की त्यांच्या समस्येनुसार त्यांनी नक्की काय केलं पाहिजे, कुठल्या प्रकारे विचार केले पाहिजेत, कशाप्रकारे अफर्मेशन म्हणले पाहिजेत, कशाप्रकारे गोल सेट केले पाहिजेत. हे प्रत्येक व्यक्तीला इंडिव्हिज्युअली सुद्धा सांगितलं जातं किंवा सातत्याने 2-3 महिन्यापर्यंत त्यांना त्यांच्या समस्या दूर होईपर्यंत मार्गदर्शन आम्ही करू शकतो. म्हणजे केलं जातं मार्गदर्शन. तर अशा प्रकारे ह्या प्रोग्रामचे आपल्याला खूप फायदे होतात असतात. तर प्रत्येक बाबतीमध्ये आपल्याला फायदा होऊ शकतो आणि महत्त्वाचं म्हणजे या प्रोग्रामच्या माध्यमातून किंवा आमचं जे आम्ही ज्या लोकांना मार्गदर्शन करत असतो, त्या माध्यमातून जे काही फायदे आपल्याला होत असतात, तर त्याचा तुम्हाला संपूर्ण आयुष्यभर फायदा होत राहतो किंवा आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला संपूर्ण आयुष्यभर त्याचा फायदा होऊ शकतो. अशा काही गोष्टी असतात, महत्त्वाच्या गोष्टी असतात, आवश्यक गोष्टी असतात, त्या माहीत पडतात. तर अशा प्रकारे आजचा हा जो प्रोग्राम आहे त्याच्यामध्ये आपण अत्यंत महत्त्वाच्या विषयावरती चर्चा केलेली आहे. तर आजचा प्रोग्रामच्या मध्ये आता आपण पुढे कंटिन्यू करणार आहोत. आता आपल्या आजचा जो प्रोग्राम आहे त्या संदर्भात आता आता लोकं Zoom मीटिंगवरती लाईव्ह जॉइन आहेत. तर आपल्यापैकी आता कोणालाही काही प्रश्न वगैरे विचारायचा असेल, की अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे आणि प्रत्येक व्यक्ती याचा वापर करत आहे दिवसामध्ये. आपण जे विचार करत असतो, त्या प्रत्येक गोष्टीचा वापर करत आहे प्रत्येक व्यक्ती. तर आपल्यापैकी आता कुणालाही कोणत्याही प्रकारचा काही प्रश्न असेल, आजच्या विषयासंदर्भात असेल, विशेषतः अफर्मेशन, तर आपण आपला जो काही प्रश्न आहे, तो विचारू शकता, की जेणेकरून आपल्याला अजून काही नवीन गोष्टी माहीत पडू शकतात किंवा इतर लोकांना काही नवीन गोष्टी माहीत पडू शकतात. तर बघा आपल्यापैकी कोणाला काही प्रश्न असेल तर आपण आपलं नाव सांगून आपला जो काही प्रश्न असेल तो आता विचारू शकता. आता आपल्याला आपला माईक अनम्यूट करता येणार आहे. आपण आपला माईक अनम्यूट करून आणि आपलं नाव सांगून आजच्या विषयासंदर्भात जर कोणाला काही प्रश्न असेल, तर आपण आता प्रश्न विचारू शकतो. हॅलो सर, मी कुलकर्णी बोलतोय. हां, नमस्कार, नमस्कार. नमस्कार सर, मी माझा एक अनुभव शेअर करतो. आता हं. मी जवळजवळ 3 महिने हा कार्यक्रम अटेंड करतोय आपला हं, हं, हं. आणि त्यामुळं बरेच मनात विश्वास निर्माण झालेला आहे, की आपण बरं. आपलं हां. जीवन कसं चांगल्या प्रकारे जगू शकतो हं, किंवा हं. कुठल्याही समस्येवर कशा प्रकारे मात करू शकतो. हं, हं. ह्याचा मला एक 2 दिवसापूर्वी आलेला अनुभव आहे. हं. माझी तब्येत अचानक परत बिघडलेला बीपी वगैरे हं, हं. असल्यामुळं. आणि हं. आपल्या इथे एक जवळ गॅरेजवाला आहे. तर त्याच्याशी हं. संपर्क असल्यामुळे मी त्याला म्हटलं, "बाबा मला ते दवाखान्यात सोड." हं, हं, हं. त्याप्रमाणे तुम्ही मला दवाखान्यात सोडलं एक 5 मिनिटात. डॉक्टरचे हं. उपचार वगैरे घेतले, बीपी वगैरे तपासला हं, हं. आणि डॉक्टरांनी सांगितलं मग गोळ्या काय बदल वगैरे केला आणि हं. तो तो गृहस्थ जो आहे, जो गॅरेज चालवतो, तो ओळखीचा आहे. त्याच्याही हं. मला सांगितलं होतं, की कुलकर्णी सर तुम्हाला जर परत काही मदत पाहिजे असेल, तर मला हं. फोन करा. पण हं. योगायोगाने मी माझा गडबडीत फोन घरी राहिला हं. आणि आता बघितलं तर मला प्रश्न निर्माण झाला, कारण रिक्षाला येत मिळालं नाही. हं. पण मी माझ्या मनात संकल्प केला, की माझी तब्येत चांगली आहे आणि मी चालत घरी राहील. हं. आता घरापासून अंतर साधारण 2-3 फरक अंतरावर आहे. हं. तर हं. मी माझ्या मनाशी दृढ संकल्प केला, की आम्ही चालत जाणार. मी चालत जाणार आणि त्याप्रमाणे मी हं. घरी चालू लागलो 20 मिनिटात. आणि नंतर मी त्या गॅरेजवाल्याला फोन हं. केला, की "मी बाबा घरी फोन विसरल्यामुळं तुला काही फोन करून परत पाहू शकलो नाही. धन्यवाद." तो म्हणला, "ठीक आहे." हं. म्हणजे अशा प्रकारे आपण जर मनावर नियंत्रण ठेवून योग्य गोष्टी करत गेलो, तर आपल्याला यश मिळतं, की माझं विश्वास वाढलेला आहे. त्याबद्दल आपल्या हं. मार्गदर्शनाबद्दल आणि आपण वेळोवेळी केलेल्या
निरनिराळ्या प्रकारच्या अफर्मेशन धन्यवाद प्रदर्शित करतो आणि थांबतो. नक्कीच नक्कीच सर. कसं आहे सर की आता आपण जे सांगितलं ना की आपल्या विचारांमध्ये एवढी शक्ती आहे की आपण काय करायचं की सातत्याने आता जर आपल्याला जसं की तुम्हाला विचारामध्ये बदल केल्यामुळे सुद्धा लगेच फायदा झालेला आहे. तसं आपण काय करायचं की जेव्हा आपली परिस्थिती जेव्हा आपली चांगली असते ना, तर तेव्हाच आपण काय करायचं आहे की सातत्याने ते चांगले ज्या गोष्टी आपल्याला हव्या आहेत, की आपल्याला काय पाहिजे की नेहमी आपलं आरोग्य चांगलं राहायला पाहिजे. तर समजा आता आपलं आरोग्य चांगलं असेल, तर आपण आताच म्हणत राहायचं की माझं आरोग्य नेहमी चांगलं राहत आहे, माझं आरोग्य नेहमी चांगलं राहत आहे किंवा मी मी नेहमी सुरक्षित असतो, मी नेहमी सुरक्षित असतो. असं आपण सातत्याने म्हणत राहायचं. म्हणजे ते एक प्रोग्राम फिट करायचा माइंडमध्ये. बरोबर. ठीक आहे. अगोदरच तो No प्रोग्राम problem. जर आपण माइंडमध्ये जर फिट केला ना, म्हणजे ते प्रोग्रामिंग एकदा माइंडमध्ये झालं किंवा तशा प्रकारचा कोणत्याही बाबतीतला जेव्हा विश्वास आपल्या मनामध्ये निर्माण होतो, तेव्हा आपलं जे मन असतं तेच खऱ्या अर्थाने आपलं संरक्षण करतं किंवा आपल्याला मार्गदर्शन करत असतं कुठल्याही बाबतीमध्ये. म्हणजे आपण समजा आपल्या माइंडमध्ये एकदा ते प्रोग्रामिंग झालं, की माझं आरोग्य नेहमीच एकदम चांगलं राहत आहे किंवा मी नेहमीच एकदम सुरक्षित असतो. तर जेव्हा अशा प्रकारचं ते माइंडमध्ये विश्वास निर्माण होणार ना आपल्या, मग आपण जगामध्ये कुठेही गेलो, कुठल्याही वातावरणात गेलो, कुठल्याही परिस्थितीमध्ये गेलो, एक तर आपण नेहमी सुरक्षित राहणार. आपलं आरोग्य एकदम नेहमी चांगलंच राहणार किंवा एकदम आपल्याला मनासारखी परिस्थिती तिथे टिकून राहणार आहे आपली. अशा प्रकारे होणार आहे फायदा आपल्याला. कुठल्याही वातावरणात आपण गेलो तरी सुद्धा. बऱ्याचदा काय होतं, की आपण बघत असतो, की अशी काही लोकं असतात, की एकदम 0 डिग्रीला तापमान असतं 0 डिग्री किंवा काही लोकं बघा ह्याच्यावरती जातात, माउंट एव्हरेस्टला जातात किंवा अशा अनेक ठिकाणी जातात, की जिथं वातावरण बघा खराब असतं किंवा अशा ठिकाणी जाणं नॉर्मल व्यक्तीला अवघड असतं. कधी-कधी तापमान कमी असतं किंवा अतिशय जास्त तापमान पण असतं किंवा एक वातावरण असं धोकादायक असतं. अशा ठिकाणी सुद्धा लोकं जातात, बिनधास्तपणे जाऊन येतात आणि तरीसुद्धा ते एकदम चांगल्या स्थितीमध्ये राहतात किंवा अजून सुद्धा आहे, की काही ठिकाणी जेव्हा असं ते माउंट एव्हरेस्ट किंवा असे काही-काही ठिकाणी लोकं जातात शिखरावरती. तिथे ऑक्सिजनची पातळी खूप कमी असते. तर त्या ठिकाणी सुद्धा लोकं म्हणजे अगोदर त्यांच्या मनामध्ये विचार असतो, की आपण तिथे जाणार जाणार व्यवस्थितपणे परत येणार. असे विचार असल्यामुळं बरोबर ऑक्सिजनची पातळी कमी असून सुद्धा ते लोकं तिथं जातात, काही वेळ थांबतात आणि परत येतात. म्हणजे असं कुठल्याही परिस्थितीमध्ये जेव्हा आपल्या मनामध्ये आधी विचार येतो, की एखादी गोष्ट आपल्याला शक्य आहे हा आपण विचार आहे. जेव्हा एखादी गोष्ट शक्य आहे असा आपल्या मनामध्ये आधी विचार येतो किंवा आपण करत असतो, तर आपलं मन बरोबर आपल्याला त्या प्रकारे मार्गदर्शन करत असतं किंवा सातत्याने जेव्हा आपण एखादा विचार करत असतो आणि त्यानंतर जेव्हा आपल्याकडून ते गोष्टी त्याप्रमाणे होण्यासाठी बरोबर परिस्थिती जुळून येते. जसं आपण बघितलं, की आपण नेहमी सुरक्षित आहोत असं आपण जेव्हा विचार करत असतो, तेव्हा एखाद्या ठिकाणी जर काही अनपेक्षितपणे घटना घडणार असेल, तर बरोबर आपल्याला तसं काहीतरी अलर्ट अलर्ट मिळतो. अलर्ट मिळतो किंवा आपण कुठल्या ना कुठल्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी जातच नाही. अशा गोष्टी काहीतरी होतात मनाकडून किंवा काहीतरी कुठल्या ना कुठलीतरी गोष्ट होते. कारण काय असतं, की संपूर्ण जगामध्ये जे काही घटना घडतात, तर त्याच्याशी आपला मनाचा संबंध असतो. जे आपलं मन आहे ना अंतर्मन, त्याचं कनेक्शन हे विश्वशक्तीशी आहे किंवा निसर्गात घडलेल्या प्रत्येक गोष्टी त्याचं कनेक्शन होऊ शकतं. परंतु हे कसं असतं, की आपल्या मनामध्ये जे विचार असणार आहेत ना, त्याचाच परिणाम फक्त आपल्याला मिळतो. ज्या प्रकारचा विश्वास आपल्या मनामध्ये असेल तसेच सिग्नल आपल्याला भेटणार किंवा तसेच परिणाम भेटतात आपल्याला. त्याच्यामुळे आपण अशा प्रकारे जेवढी आपली शारीरिक क्षमता, मानसिक क्षमता वाढवू शकतो, तेवढा आपल्याला पुढे फायदा होणार आहे. नक्कीच सर तुमचा अनुभव सांगितल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद आणि धन्यवाद. त्याच्यामुळे सुद्धा बाकी लोकांना सुद्धा एक चांगल्या प्रकारे माहिती मिळेल, की कुठलीही परिस्थिती असेल आपण नुसता विचारामध्ये बदल केला तरी सुद्धा आपल्याला परिस्थिती बदल होतो. आता आपल्यापैकी बाकी कोणालाही अजून काही प्रश्न असेल कुठल्याही प्रकारचा, तर आपण आपलं प्रश्न बरे विचारू शकता नाव सांगून आणि बिनधास्तपणे आपण प्रश्न विचारू शकता. कारण काय जेवढं आपण विचाराल तेवढं आपल्याला चांगल्या प्रकारे ते समजेल सगळ्या गोष्टी. आता बाकी लोकांनी सुद्धा प्रश्न विचारले पाहिजेत, काय अडचण नाही. कारण काय असतं, की आपण जेव्हा प्रोग्राममध्ये प्रश्न विचारतो, तेव्हा आपल्याला सुद्धा एक कॉन्फिडन्स येतो आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या ते लक्षात पण राहतं, की आपण प्रोग्राममध्ये प्रश्न विचारला होता. त्याच्यामुळे आपल्याला एक एखादी गोष्ट समजली ती ती चांगल्या प्रकारे लक्षात राहते आपल्या किंवा महत्त्वाचं म्हणजे आपल्याला काही एक्स्ट्रा जर माहिती मिळाली, चांगल्या प्रकारची माहिती मिळाली, तर त्याचा आपल्याला पुढे फायदा होतो. तर आजचा विषय जो आहे ना, तो एवढा काय महत्त्वाचा आहे. तर आपल्यापैकी प्रत्येक व्यक्तीने किंवा जे आता लाईव्ह प्रोग्राममध्ये जॉइन आहेत किंवा जे लोकं नंतर रेकॉर्डिंग वगैरे बघणार आहेत, त्या प्रत्येक व्यक्तीने
या संदर्भात आपण आपले जे काही प्रश्न असतील ते आपण नक्की विचारा किंवा या या गोष्टींचा चांगल्या प्रकारे वापर कसा करून घेता येईल या संदर्भात आपण अजून चर्चा करू शकता नक्कीच. आणि आपल्याला त्या बाबतीमध्ये एक चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं जाईल. तर बघा की आता आपण हा आजचा 19व्या दिवसाचा जो प्रोग्राम आहे तो आता संपवत आहोत. तर आजचा प्रोग्राम जॉइन केलेल्या सर्वांचे तसेच जे कोणी रेकॉर्डिंग बघत आहात किंवा ज्यांनी आता YouTubeला वरती व्हिडिओ बघत आहेत तर या प्रत्येकाचं सर्वांचं मनःपूर्वक धन्यवाद.